आणि ज्याला अतिशय जास्त भीती वाटते तो अख्ख्या देशाला घाबरतो. मुद्दा असा की माझा भाजपला विरोध असतो. देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, अजित पवार, मी एकनाथ शिंदे, ह्यांचं काय भविष्य असेल, तुम्हाला काय अंदाज वाटतो? नमस्कार, मी तुषार ओवाळ. साम टीव्हीच्या या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. राज्यात आणि देशात बरंच काय काय घडतंय, त्याचे अर्थ आणि अन्वय अर्थ आपण जाणून घेण्यासाठी आपण आज आमंत्रित केलं आहे राजू परुळेकर सर यांना. ते ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि राजकीय विश्लेषक आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत साम टीव्हीमध्ये. माझा पहिला प्रश्न आहे की तुम्ही 2003 साली पहिलं लिहिलं होतं की हिंदुत्व हा शिवसेनेसाठी रचलेला सापळा होता आणि बकरी मटकावल्यावर परतीचा मार्ग नव्हता. जो शिवसेनेसाठी सापळा होता ती भाजपसाठी संधी होती. आता 20 वर्षानंतर आपण या स्टेटमेंटकडे बघतोय आणि हे कितपत खरं ठरलं असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला काय वाटतं? मला थोडंफार ते खरं वाटतं, पण त्याच्याकडनं अनालिसिस मला तुमच्याकडे. अनालिसिस तेव्हाच असं परिस्थिती होती की भारतीय जनता पक्षाला स्टँडच नव्हतं महाराष्ट्रामध्ये आणि भारतीय जनता पक्ष हा उच्चवर्णीयांचा पक्ष मानला जायचा आणि ओबीसी आणि मराठ्यांमध्ये त्यांची पहुंच नव्हती. ते दरवाजे त्यांना बाळासाहेब ठाकरेंकडनं उघडून हवे होते, कारण बाळासाहेब ठाकरेंना हे सगळ्या प्रकारचे अनुयायी होते की त्यांच्याकडे जे संघटन होतं ते संपूर्ण ओबीसी आणि मराठा समाजाचं होतं. बहुजन समाज संपूर्णपणे बाळासाहेबांबरोबर उभा होता. तर तो मोका ह्यांनी साधला आणि RSSने असं दाखवलं की मराठी माणूस हा मुद्दा काही फार तुम्हाला सत्यबित्य देणार आहे, हिंदू बिंदू हा मुद्दा येईल. वास्तवामध्ये लक्षात घ्या की हिंदू मुद्द्यावर वगैरे कोणी निवडणूक लढवणं आजही जिंकत नाहीये. ध्रुवीकरण होतं, पण जिंकणं हरणं हे आपण त्याच्यावर नंतर बोलू. म्हणजे जिंकणं ह्या पद्धत गोष्टी मुळामध्ये हा डोक्यात बाळासाहेबांच्या गेल्यावर बाळासाहेबांनी आपली सगळी ताकद लावली आणि भाजपला बरोबर घेतला आणि त्यामुळे भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणात शिरकाव केला आणि एक प्रकारे म्हणजे या घटनेचा दूरगामी परिणाम हा होता की शिवसेनेच्या बहुजनवादाचा अस्त झाला आणि जो प्रबोधनकार ठाकरेंपासून त्यांच्या घरातच सुरू होता. आणि बहुजनवादाचा अस्त म्हणजे लोकशाहीचा अंत ही निश्चितपणे, आणि भारतीय जनता पक्षाचा ब्राह्मणवाद आणि बनियावाद संपूर्णपणे महाराष्ट्रावर आरूढ होणार हे 2003 सालीच मला कळलं होतं. पण बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व असं होतं की ते म्हणजे एक कधी पण असे काही नेते असतात ज्यांना हुकुमशाही आवडते स्वतःची हे महत्वाचं. तर त्यांचा इगो खुश केला की ते म्हणजे कोणत्याही मोठ्या परिणामांचा विचार करत नाही, कॉन्सिक्वेन्सेसचा. तसं आज देशात चाललंय. आज जे चाललंय त्याचे परिणाम जेव्हा आपण 10, 15, 20 वर्षांनी भोगणार ते भयानक असणार आहे. परंतु एका माणसाचा इगो खुश करून बरीच माणसं आणि परदेशी लोक सुद्धा आज आपल्या देशात, परदेशी नेते सुद्धा आपला उकळ पांढरा करून देतात. तेच बाळासाहेबांच्या बाबतीत टेक्निक बीजेपीने वापरलं आणि मोठे भाऊ बाळासाहेब साहेब वगैरे करून. मला आठवतं की आज जे रस्त्यावर येऊन धमक्या देतात आणि उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या कुटुंबियांना तुरुंगात घालू वगैरे सांगतात, हे लोक बाळासाहेबांचा मोर्चा किंवा बंद असला की आपल्या खिडक्या सुद्धा लावून घ्यायचे आणि मोरीमध्ये जाऊन उभे राहायचे. अशी परिस्थिती होती. पण ती परिस्थिती बाळासाहेबांनी स्वतःच्या कर्माने आजच्या परिस्थितीवर आणून ठेवली आणि बाळासाहेब आज हयात नाहीत, पण त्यांचा मुलगा आणि त्यांचे इतर कुटुंबीय त्याचे परिणाम भोगतोय. याही बाबत आपण काही फार विचार करावा असं नाही. त्याचे परिणाम महाराष्ट्र जो भोगतोय ते भयानक आहे आणि ती गोष्ट तेव्हा मी लिहून ठेवली होती. माझा एक पुढचा प्रश्न आहे की एक भाजपवर सातत्याने टीका होते की ते आपल्या मित्र पक्षाला खाऊन टाकतात. तर ही टीका कितपत बरोबर वाटते तुम्हाला? ब्राह्मणवादाचा हा वैशिष्ट्य आहे की ब्राह्मणवाद नेहमी समरस व्हायला लावतो. ब्राह्मणवाद हा नेहमीच गिळंकृत करतो. म्हणजे पुष्यमित्र शुंगापासूनची परंपरा आहे की ब्राह्मणवाद हा बौद्ध धर्म असो, इतर जाती असो, त्या सगळ्यांना आपल्यामध्ये समरस व्हायला लावतो, म्हणजे आपले दास बनवतो. त्यामुळे बीजेपी मित्रपक्षाला खाणं हे त्यांचं ऑर्गॅनिक रचना आहे. बीजेपी, भारतीय जनता पक्ष म्हणजे किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे ब्राह्मणवाद.
ब्राह्मणवादमध्ये बनिया पण येतो आणि काही क्षत्रिय येतात, पण बहुजन त्याच्यापासून दूर असतो. त्या बहुजनाला शोषण करणं आणि जल, जंगल आणि जमीन याच्यावर आपली म्हणजे बळीचं प्रतीकच आहे ना, याच्यावर आपली मार्गी प्रस्थापित करणं. आता बघा, छत्तीसगडमध्ये भाजपचं सरकार आलं, अडाणींनी लगेच जंगल तोडायला घेतलं. अच्छा. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ब्राह्मणवादामध्ये अनुस्यूत आहेत. त्यामुळे मित्रपक्षच काय, भाजप युटिलिटी नसेल किंवा RSS युटिलिटी नसेल, उपयुक्तता नसेल तर स्वतःच्या संघटनेतला मनुष्य सुद्धा खाऊन टाकतात. म्हणजे वापर संपला की अरे, तुम्हाला राम मंदिराच्या उद्घाटनाला मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी हजर नाही. अडवाणींच्या जागी अडाणी आल्या. इतकं बेधडकपणे बोलतात तुम्ही, तर याची कधी भीती नाही वाटली का सर तुम्हाला? मला तुम्ही जेव्हा प्रश्न विचारला की मी एक प्रश्न विचारतो तेव्हा मला असं वाटलं तुम्हाला आवडीचा पदार्थ काय पुरणपोळ्या किती खाता तुम्ही एका वेळेला काही विचारायला अशी मला वाटतं. ठीक आहे, भीती वाटत नाही असा माणूस आहे का जगात? कोण? सगळ्यांना भीती वाटते. पण आपला उद्देश जो आहे तो व्यापक असेल आणि त्याच्यात खरेपणा असेल तर त्या भीतीवर मात करता येईल. आणि आपला पेशाच हा आहे की काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूने लिहायचं. त्यामुळे आपल्याला ते अपरिहार्य, डिफॉल्ट बाय डिफॉल्ट. आता उदाहरणार्थ कोरोना आला आणि त्याच्याबद्दल फारशी कोणालाच माहीत नव्हती, तेव्हा असंख्य डॉक्टर दिवस रात्र त्याच्यावर पेशंटवर काम करत होते. त्यांना काही भीती वाटत नव्हती का? त्यांना त्यांच्या घरच्या किती डॉक्टर गेले किंवा पोलीस, फॉर दॅट मॅटर पोलीस सुद्धा किती गेले, तरुण त्यांना बंदोबस्त आणि सगळ्यासाठी बाहेर उभं राहायला लागलं. कसं आहे की तुम्हाला ऑक्युपेशनल हॅझार्ड नावाची गोष्ट असते. आपलं काम जे आहे त्यामध्ये हा ऑक्युपेशनल हॅझार्ड आहे. आपण मित्राला सुद्धा म्हणजे आता उदाहरणार्थ असे अनेक मित्र असतात की अचानक ते असं समाज विघातक काम हळूहळू करू लागतात, तेव्हा तुमच्या त्यांच्या विरुद्ध बोलायला लागतात किंवा त्यांच्या विरुद्ध लिहायला लागतात. तर हे सगळं आपल्याला ऑक्युपेशनल हॅझार्ड मध्ये येतं. त्याची भीती वाटून कसं चालेल? त्याची भीती वाटली तरी ती नष्ट होण्याची एक प्रक्रिया आपल्यामध्ये कंडिशन करून घ्यायला लागते, जी मी करून घेतलेली आहे. मला वाटतं ऑर्गॅनिक पद्धतीने ती झाली. अन्यथा मला भीती वाटत नाही असं सांगणारा माणूस खोटं बोलतो. ज्याला सर्वात जास्त भीती वाटते तो दुसऱ्यांना घाबरवतो आणि ज्याला अतिशय जास्त भीती वाटते तो अख्ख्या देशाला घाबरवतो. थोडंसं तुम्हाला आत्ताच्या राजकीय घडामोडींकडे घेऊन येतो. 2024 मध्ये निवडणुका होतील. सगळेजण असं म्हणतायत की या निवडणुका वेगवेगळ्या कारणांमुळे गाजतील. एकतर विरोधकांची एकी इंडी आघाडीमध्ये होताना बघायला मिळते, पण त्यातही आपल्याला अनेकदा धुसफूस आणि इतर सगळे आतले बारकावे अनेकदा समोर येतात. त्यांच्यातली अंतर्गत भांडणं वगैरे समोर येतात. आणि दुसरीकडे भाजप आत्ताच नुकत्याच झालेल्या 5 राज्यांच्या 4 राज्यांच्या निवडणुकांमध्ये खूप ताकदीनं पुढे आल्याचं बघायला मिळालं. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आत्तापर्यंत भाजप ज्या पद्धतीनं निवडणुकांमध्ये कामगिरी करू शकलं त्याच्या यशाचं गिमिक काय वाटतं तुम्हाला? ते प्रॉपरली फक्त निवडणुकांनाच डोळ्यांसमोर ठेवून आपली सगळी कारकीर्द आणि आपली सगळी रणनीती आखतात असं तुम्हाला वाटतं का? आणि जर ते असेल तर मग काँग्रेस नेमकी कुठे कमी पडते? या प्रश्नाचं उत्तर गुंतागुंतीचं आहे आणि त्याला अनेक पद्धत आहेत. पहिली गोष्ट, आपण उलट्या बाजूने बघू. काल साक्षी मलिक वगैरे रडल्या आणि ज्या पद्धतीने केल्या, किंवा शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने आंदोलन केलं, किंवा आता जनरल नरवणेंचं पुस्तक आलं त्याच्यात अग्निवीर योजनेबद्दल ते बोलले. कोणतीही गोष्ट किंवा आता GDP एवढाच आपलं कर्ज झालेलं आहे म्हणून IMFने आपल्याला वॉर्निंग दिली. कोणतीही गोष्ट 2 कोटी लोकांना स्वीकारार्ह होईल अशी नाही. त्यामुळे जमिनीवर लोकांनी ऍक्सेप्टन्स करावा असं काही नाही. पण भाजपच्या वर्तनातलं अहंकार आणि औद्धत्य हे जनतेच्या मताला किंमत नसल्यासारखं आहे, किंबहुना आहेच. ग्राउंडवर मी मध्य प्रदेश, छत्तीसगड तर मी नक्की सांगेन की ग्राउंडवर वातावरण वेगळं. पण मग जे महाराष्ट्रामध्ये गेल्या 1.5-2 वर्षांमध्ये जी 2 मोठी बंड बघायला मिळाली, मग ती बंड कशासाठी होती असं तुम्हाला वाटतं? भाजपला मतं पाहिजेत म्हणून ती बंड झाली आहेत असं अजिबात नाही. त्यांना
काही योजना, जसं की आता धारावी पुनर्वसन योजना अडाणींना देणं 2600 अगोदर, अशा काही पॉलिसी डिसिजन्स मी 10 गोष्टी सांगेन. आणि काही ठिकाणी फोन टॅपिंग प्रकरणात एक अधिकारी अडकल्या होत्या, त्यांची मुक्ती करणं किंवा अजून काही गोष्टी त्याच्यात होत्या त्या सगळ्या नीट करणं, यासाठी ताबडतोब सत्ता हवी होती. तर इलेक्शन नसल्यामुळे ताबडतोब सत्ता येऊ शकत नव्हती, त्यामुळे ते बंड आणि फुटत पडली. पहिली गोष्ट, हा पहिला भाग झाला. दुसरा भाग असा की प्रादेशिक पक्ष कमजोर करणं हे भाजपचं तत्व आहे. मुळात भाजप वन नेशन वन स्टेट, तर भारत हा एक राष्ट्र असं नाही, स्टेट युनियन ऑफ स्टेट्स आहे. म्हणजे भारताला जर तुम्ही जबरदस्तीने एका ह्याच्यात कोंबायला गेलात तर ते अखंड होण्याऐवजी शतखंड होईल, कारण तो त्याचा स्वभाव नाहीये. आपल्यामध्ये आपल्या एकतेमध्ये वैविध्यता आहे, म्हणजे ती वैविध्यता हे आपलं सौंदर्य आहे आणि तो आपला शरीर रचना आहे भारताची. ती जर डिसेक्ट केली, जी RSS आणि BJP आत्ता करते, त्यांना गंमत येते आणि त्यांना पॉवर मिळते म्हणून, त्याने भारताच्या मोठ्या प्रमाणावरचा ज्वालामुखी उसळणार हे नक्की. आत्ता भारत फ्रोझन आहे, कम्प्लीट शांत झालेला आहे. तुम्ही बघा, सुनामी येण्या अगोदर जसा समुद्र शांत होतो तशी ही शांतता आहे. सुनामी येणार हे नक्की, आणि ती भयानक असणार आहे. त्याच्यामध्ये भाजप RSS वगैरे सोडा, पण आपण सगळे कोलॅटरल डॅमेज सर्वांना होणार हे निश्चितपणे. त्यामुळे आता ज्या पक्षांमधल्या फुटी आहेत त्या छोट्या छोट्या गोष्टी, जसे सहकार क्षेत्रावर त्यांना कब्जा मिळवायचा, त्यांना जिथे पैसे आहेत तिथे डाका टाकायचा, तर ते सगळं करायचंय म्हणून हे सगळं केलं. नाही तर बघा, आता एकनाथ शिंदे गट त्यांच्याबरोबर आला, अजितदादांना फोडण्याची काही गरज नव्हती. तिथे जर तुम्हाला दिसतं की मतांसाठी अजितदादा कशाला पाहिजे, किंवा अजितदादांनी असं काय प्रूव्ह केलं अगोदर की त्यांनाच मतं मिळतात, ती शरद पवारांना पण मिळत असतील ना, कोणाच ठाऊक पुढे ठरेल ते. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की कुठचाही पक्ष ते फोडतात ते मतांसाठी फोडतात. आता मध्य प्रदेशमध्ये बघा, ज्योतिरादित्य सिंधियांना फोडून त्यांनी सरकार आणलं, त्यांना काही पॉलिसी बदलायच्या होत्या आणि उद्योगपतींना काही द्यायचं होतं म्हणून आणलं. ज्योतिरादित्य सिंधिया हा त्यांच्या दृष्टीने युटिलिटी नाही. मग मी मगाशी जे थिअरी सांगितली, त्यांना कुठे मुख्यमंत्री बनवलं, त्यांना काय बनवलं, त्यांना काय बसवलंय सिंधियांना. हा, तर त्यांनी आणि मतही खूप आणली, अशातलाही भाग नाही. ती मतं आपण टाकतो ती ग्राउंड लेवलला, आणि त्यांना भाजपला मिळणारी मतं, याच्यात काहीच संबंध राहिलेला नाही. त्यामुळे याच्यामध्ये विदेशी हात पण आहे, पण त्याच्यावर आपण फार जाऊन, म्हणजे तुम्हाला पॅगॅसस बद्दल माहितीच आहे, त्यामुळे मी काय ते नवीन सांगावं असं नाही, सगळीकडे बोलून झालं. तर जगात तर तुम्ही पेगासस वापरू शकता, आणि पेगाससची ताकद विलक्षण आहे. चंद्रयान इथून ऑपरेट करू शकतं, तर EVM काय चीज आहे. आणि लोक वेड्यासारखे वागतात आपल्याकडे. बऱ्याचदा विरोधी पक्षाचे कार्यकर्ते असे ते EVM ठेवले तिथे पहारा देतात. अरे तू पहारा इथे दिला म्हणून मी तो टीव्ही ऑफ करू शकत नाही का? माझा एक जोडून प्रश्न आहे की आता काही ह्या 3 राज्यांच्या निवडणुका झाल्यात आणि महाराष्ट्रात सुद्धा जेव्हा त्यांचं भाजपचं सरकार परत आलं तेव्हा फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले नाही. छत्तीसगडमध्ये रमण सिंग मुख्यमंत्री झाले नाही. राजस्थानमध्ये सिंधिया मुख्यमंत्री झाले नाही. शिवराज सिंग चौहान पुन्हा मुख्यमंत्री झाले नाही. ह्या मागे भाजपची काय रणनीती असू शकते? मगाशी मी तुम्हाला सांगितलं की युटिलिटी वापरून झालं की मित्र पक्ष असो, मित्र असो, आपला असो, परका असो, त्याला फेकून देणं ही त्यांच्या संपूर्ण संरचनेमध्ये आहे. अडवाणी त्यातून सुटले नाही तर रमण सिंग कशाला सुटतात आणि शिवराज सिंग चौहान कशाला सुटतात किंवा फडणवीस का सुटतात? मुळामध्ये फॅसिझमचं हे वैशिष्ट्यच आहे, ते मशीन सारखं ऑपरेट होतं. तर आता टेक्नॉलॉजीची जोडही आहे त्याला, AI पासून ते, आणि इस्रायल आता यांचा अतिमित्र आहे. त्यामुळे या सगळ्याचा एक परिपाक म्हणून आपण अत्यंत भयंकर कालखंडातनं जातो एवढंच आपण समजू शकतो. तर जिथे आपल्या लोकांची कदर करू शकत नाही तिथे जनतेची कसली कदर, आणि तुमच्या मतांना काही किंमत नाही. तुम्ही मतं टाकल्यावर त्यांना मिळणार नाहीत किंवा त्यांना मिळणार, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हा महत्वाचा मुद्दा नाही. त्यांना माहिती आहे, हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसते, त्यांच्या वागण्यातल्या उद्धटपणात दिसते. आणि विरोधी पक्ष किंवा विपक्ष जो आहे तो अत्यंत कमजोर आहे आणि त्याच्याकडे कोणतीही रणनीती नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंडिया अलायन्स जे तयार केलं त्याचं सगळ्यात मोठं अपयश कोणतीही सत्ता बदलण्या अगोदर दिसतं. काही गोष्ट ती म्हणजे जुनून. लोकांमध्ये त्याचा जुनून निर्माण झालेला नाही. त्यामुळे म्हणजे तो जुनून निर्माण नाही झाला त्या अर्थी ऑर्गॅनिकली आत्ता काहीच बदल घडेल किंवा कोणतीही गोष्ट होईल असं दिसत नाही. त्यामुळे भविष्यकाळ अंधकारमय आहे असं मला वाटतं.
सर मगाशी आंदोलनाचा विषय आला, कसला आंदोलनाचा विषय आला मगाशी. तर आंदोलनाचं नाव घेतलं की अण्णा हजारेंचं नाव मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. तर अण्णा हजारेंसोबत तुम्ही जवळून काम केलंय, त्यांची कामाची पद्धत तुम्हाला माहिती आहे. तर पण आता ते कुठेही भूमिका घेताना दिसत नाहीयेत. तर मग असं विरोधकांकडून आरोप होतो की भाजपचं जेव्हा सरकार असतं तेव्हा अण्णा हजारे भूमिका घेत नाही. तर ह्या आरोपांमध्ये किती तथ्य तुम्हाला असं वाटतं, आणि अण्णा हजारेंनी आज भूमिका घेण्याची खरंच गरज आहे का? नाही, अण्णा हजारे इन्सिग्निफिकंट आहे. भाजपचं सरकार असलं की अण्णा हजारे भूमिका घेत नाही असे पण काही नाही. कारण सेना भाजपचं सरकार होतं तर 2-3 मंत्र्यांचे मला राजीनामे दिले होते. गुलाब वगैरेंचे राजीनामे झालेले होते. पण तेव्हा पण शिवसेनेचा मुख्यमंत्री होता आणि भाजपचं हे होते. बरोबर आहे, पण म्हणजे मुद्दा असा आहे, माझं म्हणणं आहे की आज अण्णा हजारेंचं म्हणणं म्हणजे आज काय तेव्हा सुद्धा अण्णा हजारे कायम अरविंद केजरीवाल यांचं प्यादा होतं. मी जवळून बघितलंय. अण्णा हजारेंना स्वतःचा काही मोठा से वगैरे आहे असतला वाग. राळेगण सिद्धीमध्ये सुद्धा त्यांचं पॅनल कधी निवडून येत नाही. त्यामुळे देशभीष तर दूरची गोष्ट. हे मीडियाने जसं आता काही नवीन नेते निर्माण केले आहेत, तसेच तेव्हा अण्णा हजारे दुसरे गांधी निर्माण केले होते. बाकी वास्तवामध्ये आताचे नेते खरे नाहीत आणि तेही गांधी खरे नाहीत. एक प्रश्न होता त्याच्याशी, एक मोदी म्हणतायत 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आलं, त्याच्यानंतर आता जसं 9.5 वर्ष व्हायला आली, पण म्हणजे मोदींशिवाय पर्याय नाही अशी ती लोक म्हणतातच. आणि एकीकडं काँग्रेसमध्ये तसा पर्याय मिळत नाही किंवा तसा काही प्रयत्न झाला नाही. तर म्हणजे तो का झाला नाही, असं यामागची काही कारणं सांगू शकाल का? आपली लोकशाही संसदीय लोकशाही, अध्यक्षीय लोकशाही नाही. आपल्यामध्ये पंतप्रधान अगोदर माहीत असणं गरजेचं नाही. ज्याला जेवढ्या सीट्स मिळतील त्याचा पंतप्रधान होतो. सर्वसाधारण कोalition गव्हर्नमेंट येतं तेव्हा असंच होतं. ज्या गव्हर्नमेंटला बहुमत मिळतं त्याच्यामध्ये कोण पंतप्रधान होईल आधी ठरलेलं असतं असं पण नाही. मोदी पंतप्रधान झाले, त्या वेळेला खरे दावेदार अडवाणी होते, ते मोदी झाले. आणि मोदींच्याच पक्षात आणि इतर सर्व पक्षामध्ये मोदींपेक्षा योग्यतेचे भरपूर नेते आहेत जे पंतप्रधान होऊ शकतात. मी नावं सांगतो, राजनाथ सिंग आहेत, नितीन गडकरी आहेत त्यांच्या पक्षातले, वसुंधरा राजे सिंधिया आहेत त्यांच्या पक्षात, आणि इतर पक्षाचे तर नितीश कुमार आहेत, ममता दिदी आहेत, खरगे आहेत. हे सगळे पंतप्रधान व्हायला योग्य आहेत आणि भारत उत्तम चालवतील ते मोदींजींपेक्षा. कारण या सगळ्यांचे इतके फोटो नाही आलेले आपल्याला की आपल्या लशीच्या सर्टिफिकेटवर फोटो जरी त्यांचे नक्की येणार. राहुल गांधी, तुम्ही आता इतर सगळ्या नेत्यांची नावं घेतली, पण जे फ्रंटला जे चर्चेत होते राहुल गांधी, त्यांचं नाव आपण नाही घेतलं. मी राहुल गांधींचं पंतप्रधान पदासाठी अशासाठी नाव नाही घेतलं कारण त्यांचा पक्ष ठरवेल ना. तर त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आता खरगे साहेब, गांधी घराण्यातलं कोणीच नाहीये त्यांच्या ह्याच्यात. त्यामुळे खरगेंनी ठरवलं तर राहुल गांधी पंतप्रधान होतील, खरगेंनी ठरवलं तर खरगे पंतप्रधान होतील. राहुल गांधी हे महत्वाचे नेते आहेत. हे बघा, लक्षात घ्या, काँग्रेसची एक संस्कृती आहे. ज्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी गांधीजी पंतप्रधान नाही झाले, गांधीजी नौखालीला गेले, नेहरू पंतप्रधान झाले. त्यामुळे मी राहुल गांधींचं त्यासाठी नाव नाही घेतलं. कळलं? आणि राम मंदिराचा मुद्दा आहे, आपण बोलूनच टाकू नका आहे. 22 जानेवारीला रामाचं मंदिर उद्घाटन होणार आहे. तर लक्षात घ्या की राम आणि रोम असा वाद भाजपने कायम पेटवत राहिले. त्यांना रोम म्हणायचं होतं म्हणजे इटलीनं लग्न होऊन आपल्याकडे सोनियाची सून म्हणून आले. गंमत बघा, हा डॉक्टर मुंजे इटलीला गेले आणि अकॅडमी फॅसिस्टा जो मुसोलिनीने काढली ती बघून प्रभावित झाले आणि ते हिंदू महासभेचे होते आणि त्यांनी हेडगेवारांना हे सांगितलं. आणि ती गणवेश ही गोष्ट भारतीय नाही. भारतीय संस्कृतीमध्ये लेदरचा बेल्ट घालण्याची पद्धत नाही. त्यात काफ लेदर आहे, म्हणजे गायीच्या वासराचं हे मान किंवा गायीचं किंवा हे लावलं जातं. ते बूट घालण्याची चामड्याची पद्धत नाही. हे सगळं रोमहून आलेलं आहे, इटाली. ती फॉलो करून राष्ट्रीय सेवक संघ चालतो. त्यांचे संपूर्ण रचना आणि सूचना, कोड ऑफ कंडक्ट हे संपूर्ण फॅसिस्ट अकॅडमीमध्ये ठरलेलं होतं, त्याप्रमाणे चालतं. म्हणजे RSS आणि पर्यायाने त्यांची संपूर्ण ऑक्झिलरी स्ट्रक्चर आणि बीजेपी ही रोमहून आलेली आहे. आता राम हा
सर्वात महत्वाचा आपल्याला काय वाटतो, आपल्या जवळचा काय वाटतो, कारण हृदयामध्ये राम राहत बसतो. कारण भारतीय माणूस हा गांधीजींना मानतो, कारण त्यांनी सत्ता नाही घेतली, ते निघून गेले नौखालीला, बरोबर. रामाच्या वडिलांची इच्छा होती की राम राजा व्हावा, पण त्यांनी आपल्या पत्नीला वचन दिलं होतं, त्यामुळे ते बांधील होते. राम बांधील नव्हता, रामाचे वडील होते, पण वडिलांची इच्छा म्हणजे पूर्वीच्या सरकारची इच्छा होती की रामाने व्हावा, बरोबर. जनता रडत होती की रामाने सिंहासनावर बसावं, म्हणजे 404ची मेजॉरिटी होती, बरोबर. ज्या मुलाला सिंहासनावर बसवणार होते तो भरत, म्हणजे विरोधी पक्ष, तो सांगत होता राम तूच बस रामा, मी नाही बसणार. म्हणजे विरोधी पक्षच सांगत होता की तुम्ही बसा. एवढं असताना सत्तात्याग करून राम वनवासात निघून गेले, बरोबर. 10 वर्ष जेव्हा सत्ता आली तेव्हा सोनिया गांधींनी स्वतःकडे सत्ता घेतली आणि मनमोहन सिंगला पंतप्रधान केले. ते ग्रामसेवक पद कोण सोडत नाही, बरोबर. तर राम कोणाच्या बाजूला, आणि अशा राम, सत्ता त्यागाचं उदाहरण असलेला राम हा सत्तेला चिकटून राहण्याकरता वापरणं हे रामाच्या विरोधात आहे बाजूने. आणि राम आणि रोम याच्यामध्ये रोम कोणाबरोबर आणि राम कोणाबरोबर हे तुमच्या पुरेशा लक्षात आलं असेल. तुम्ही आता RSSचा विषय काढला, त्यावरून माझा प्रश्न आहे. एक तुमचा इंटरव्ह्यू बघत होतो, त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणाला होता की अरविंद केजरीवालचा जो पक्ष आहे, आप पक्ष, ती मिनी RSS आहे. तर ते कसं, थोडंसं उदाहरणबद्दल तुम्ही सांगू शकता. आणि तुमची फेमस लाईन आहे की RSS मैदान में नाही मन में होती है, तर तसं यांच्या बाबतीत आहे का? हो, निश्चितपणे. म्हणजे केजरीवाल यांचा मोदीजींना विरोध एवढ्याचसाठी आहे की ते मोदीजी होऊ शकले नाही, हा एकच मुद्दा आहे. अन्यथा केजरीवाल आणि मोदीजींमधल्या त्याच्यात काही फरक नाही, स्टाईल ऑफ फंक्शनिंग मध्ये काही फरक नाही. आता केजरीवाल म्हणजे सांगायला विपश्यनेला गेले, पण कायद्याच्या भाषेत फरार आहे. ईडीची नोटीस आली, हा, दुसऱ्यांदा आली. परंतु त्यांचे सहकारी जे आहेत, संजय सिंग आहे, मनीष सिसोदिया आहेत, ते बाणेदारपणे आतमध्ये गेले आणि रोज लालू प्रसाद यादवांपासून कैलासवासी शीला दीक्षितांपर्यंत सगळ्यांच्या 700 पानी फाईल, यांना जेलमध्ये टाकणार, त्यांना जेलमध्ये टाकणार असं सांगणारा माणूस हा आता स्वतःची वेळ आली तेव्हा फरार होतो. अर्थात बंगला घेणार नाही, मुलांची शपथ पण घेतली, ती पण खोटी होती, सगळंच खोटं होतं, पण हे पण. त्यामुळे हे सगळं जमतंय की नाही, तुम्ही सांगा मला. RSS बरोबर, RSSने आपल्याला लहानपणापासून ऐकत आलो ते त्यागाबद्दल बोलायचे, त्याग ना, त्याग करा. आता जी परिस्थिती आहे ते पाहता त्याग म्हणजे काय रे भाऊ अशा पद्धतीने चाललेला आहे. तर मुद्दा असा आहे की RSSच्या नेत्यांच्या घरामध्येच केजरीवाल यांच्या बैठका व्हायच्या. अरुण जेटली तेव्हा हयात होते, त्यांच्या घरीच बैठक व्हायची. पहिल्यांदा राष्ट्र भारत माता म्हणून दाखवतात तेच चिन्ह घेतलेलं अण्णांच्या आंदोलन. नंतर लोकांनी ओरडा केल्यावर ते बदलून टाकलं आणि मग गांधीजी आणले. त्यामुळे हे आतलं सगळंच आपल्याला माहिती आहे. फक्त केजरीवालांचा प्रॉब्लेम त्यांनी, आणि शेवटी म्हटलं पण होतं दिल्लीत मोदीजी आणि केंद्रात मोदीजी आणि दिल्लीत अरविंद, म्हणजे पण त्यांचं स्वप्न हेच आहे की आपण पंतप्रधान व्हायला पाहिजे. आणि ते स्वतःच्या पक्षामध्ये योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी पक्ष सोडला. का सोडला म्हणजे माझं वाद सगळ्यात पहिला वाद माझा आहे, पण त्याच्यानंतर अनेक लोकांनी सोडलं की कारण एकाधिकारशाही आणि मी म्हणेन तोच कायदा ना म्हणजे दिग्विजय नेहमीच म्हणायचे, दिग्विजय सिंग, की ना खाता ना वही जो अरविंद कहे वही सही, तेच बीजेपी कडे आहे. त्यामुळे काय फरक काहीच नाही गुणात्मक. आणि यांचं गुजरात मॉडेल होतं, त्यांचं दिल्ली मॉडेल. दोन्ही मॉडेलमध्ये प्रदूषण भरपूर आहे आणि पाऊस आला की पाणी भरतं. मला ह्या प्रश्नाला जोडून एक आहे, आम आदमी पक्ष नेमकी कोणाची स्पेस खाते? जेव्हा मी टक्केवारी आणि जेव्हा विचार करतो 2017ला काँग्रेसला गुजरातमध्ये जेव्हा निवडणूक झाली तेव्हा काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या आणि 41% मतं होती आणि आपला 0 सीट्स आणि 0.1% मतं होती. 2022ला काँग्रेसच्या जागा 17वर आल्या आणि त्यांची मताची टक्केवारी 27.28 झाली आणि आपला 5 जागा मिळाल्या आणि त्यांची जी टक्केवारी होती 12.92 म्हणजे ऑलमोस्ट 13% होते. आणि पंजाबमध्ये पण काँग्रेसमध्ये सत्ता जाऊन आपची सत्ता आली आहे, भाजपची सत्ता नाही आली. मग आम आदमी पक्ष आहे ती नेमकी स्पेस कोणाची खाते? आम आदमी पार्टी
काँग्रेसची ऑब्व्हियसली स्पेस खायला पाहिजे, कारण आता सुद्धा त्यांनी दिल्लीमध्ये सुद्धा मला वाटतं काँग्रेसचे नाही, सत्ता नाही, इंडिया गठबंधनमध्ये सुद्धा खरगेंचं नाव पुढे करण्यामध्ये केजरीवाल पुढाकार केला, कारण त्याने भांडणं लागतील आतमध्ये. इज वर्किंग लाईक अ मोल अच्छा इंडिया अलायन्स मध्ये. पण हे लिहून बोलून सुद्धा सर्वांना पटत नाही. आणि इंडिया अलायन्स हा काय माझा व्यक्तिगत इंटरेस्टचा विषय नाही, त्यामुळे आपलं काम काय आहे, लिहिणं. मला 2 प्रकारच्या दुधामध्ये चांगलं दूध कुठचं आणि वाईट दूध कुठचं आहे हे सांगणं हे माझं काम आहे, किंवा तुमचं सगळ्यांचं काम आहे, बरोबर. कोणी कुठचं दूध विकावं आणि कोणी कुठचं दूध घ्यावं याच्यावर आपलं नियंत्रण नाही, किंवा नाही आपण त्याच्यात भावनिक गुंतवणूक करून घेऊ. तर केजरीवाल हे मूलतःच काँग्रेसची जागा खाऊ इच्छितात. पण गुजरातमध्ये स्पेसिफिकली तोच उद्योगपती, ज्या उद्योगपतीबाबत आपण बोलतो आता ऑलिगार्क म्हणून, त्यानेच केजरीवालांना मदत केली. याचे पुरावे काँग्रेसकडे भरपूर आहे. काँग्रेस ते जाहीर का करत नाही याची मला माहिती. आणि दुसरा मुद्दा असा की पंजाब मधली परिस्थिती पूर्णतः भिन्न होती, आणि बीजेपीचं एक स्टाईल ऑफ फंक्शनिंग आहे बघा. केसीआर संपवले आणि काँग्रेस आली. आता पुढच्या वेळेला काँग्रेसला हरवण्याचं बीजेपीचं स्वप्न असणार तेलंगणात. म्हणजे जिथे जो पॉवरफुल आहे तिथे दुसरी स्पेस आपल्याला जमत नाहीये ना. म्हणजे जसं पंजाबमध्ये त्यांना नव्हतं जमत, मग त्यांनी केजरीवाल टाकला. आता पुढच्या वेळी केजरीवाल जाईल आणि बीजेपी, ही त्यांची स्टाईल ऑफ फंक्शनिंग. आणि याच्यामध्ये लोकमत या गोष्टीला महत्व नाही. पुन्हा एकदा मी सांगतो, इट्स समथिंग व्हेरी डिफरंट मेकॅनिकल अँड विथ प्रिसिजन दिस इज हॅपनिंग, अँड दिस इज डेंजरस फॉर डेमोक्रेसी. एक मे बी अनेकदा लोकांनी तुम्हाला सोशल मीडियावरती असं बोलून झाले असतील किंवा ट्रोल करून झाले असतील की तुम्ही फार अँटी बीजेपी बोलता, किंवा तुमचे विचार तसे झालेत, किंवा आता आपल्याकडे शिक्का मारण्याची पद्धतच झाली आहे की एखादा माणूस एकतर अँटी आहे किंवा प्रो आहे. असा विचार एखाद्या पक्षाबाबत किंवा संस्थेबाबत होण्या अगोदर तुमचं भाजपचं मत नेमकं हे असं केव्हा बनलं, त्याची कारणं काय होती, आणि महाराष्ट्रामध्ये जे राजकीय संस्कृतीबद्दल आपण एकंदर बोलतो तर ती राजकीय संस्कृती खरंच टिकून राहील असं तुम्हाला येत्या काळामध्ये वाटतं का? कारण म्हणजे अशा पद्धतीची राजकीय भूकंप महाराष्ट्राने याच्या आधी कधी अनुभवले नव्हते, आणि आता जे काही आपण अनुभवतो आहोत ते एकदमच फार विचित्र आणि विक्षिप्त आपल्याला दिसतं. आणि त्याचे परिणाम काय होतील हेही आपण म्हणजे शक्यता काय होतील याच्यावरती बोलणं देखील कधी कधी फार अतिशयोक्तीचं होऊन जातं. अशा सगळ्या याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तुमचा जो काही हा भाजपबद्दल झालेल्या मताचा जो एक प्रवास आहे त्याच्याबद्दल थोडंसं उलगडून सांगावं. 2 वेगळे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न भाजपबद्दलचा आणि दुसरा महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कृतीबद्दल. त्याच्यावर दुसऱ्या प्रश्नावर नंतर आहे. पहिला प्रश्न पहिले. माझं ॲज अ जर्नलिस्ट किंवा रायटर कोणत्या पक्षाच्या बाजूने किंवा विरोधी मत असण्याचं कारण पहिली गोष्ट असायला नको, बरोबर, तसं नव्हतं. आणि लिहिणारा आणि राजकीय लिहिणारा मनुष्य हा नेहमीच, किंवा कलावंत सुद्धा नेहमीच, लेखक आहे मी तर नेहमीच विरोधी पक्षाच्या बाजूने असतो. सत्तेच्या बाजूने त्याने असणं म्हणजे त्यांच्या बरोबर भागीदार होणं, त्यांच्या पापात भागीदार होणं. सत्ता ही करप्ट करते, कोणी असो, काँग्रेस असो बीजेपी असो, ती जास्त करते किंवा कमी करते हा वेगळा भाग. त्यामुळे आपण त्यांच्या विरोधातच असलं पाहिजे. आता मुद्दा भाजप हा विरोधक राजकीय पक्ष आहेत, कधी तो सत्तेत असला तरी कधीतरी बरोबर असू शकतो, असं एक वातावरण असलं पाहिजे, बरोबर. या अगोदर तुम्ही माझ्या संपूर्ण आयुष्यात बघा, तुम्ही इंटरव्ह्यूज मध्ये प्रमोद महाजनांपासून, नितीन गडकरींपासून ते भातखळकरांपासून, देवेंद्रजींपासून सगळ्यांचे माझे संबंध पण आहेत. विनय सहस्रबुद्धेंपासून त्यांचे इंटरव्ह्यू तुम्ही अनेक वेळा घेतलेले आहेत, सगळ्यांचे तुम्ही बघितलेलं आहे. मुद्दा असा की माझा भाजपला विरोधच नाही, माझा RSS ला विरोध आहे, पण त्याचा मुद्दा भाजपपर्यंत जो पर्कोलेट होत नाही तोपर्यंत माझा मी RSS बद्दल का बोलू. आता बोलायला लागते कारण ते 20 सगळं पसरत चाललंय. माझा मुद्दा हा आहे की आज जे देशामध्ये राबवलं जात आहे ते मोदी शहा अडाणी मॉडेल आहे भाजपचं. ते खरोखरच भाजपचं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मॉडेल आहे का, हा खरा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न आहे त्याचं उत्तर भाजपमधले लोक सुद्धा देत नाही, ते घाबरतात. माझे जुने मित्र आहेत संघातले, हे म्हणजे संघातले अतिशय प्रबळ माणसं आहेत, ती सुद्धा घाबरून यावर बोलत नाही. मी संघवाले लिहितात राष्ट्र सर्वोपरी, पण मी खरोखरच
राष्ट्र सर्वोपरी मानतो म्हणून हे बोलतो. आणि राष्ट्र जर सर्वोपरी आहे तर संघातल्या आणि भाजपतल्या लोकांनी सुद्धा याविरुद्ध बोललं पाहिजे, ही माझी भावना आहे. ते बोलत नाही तेव्हा मला त्यांच्या विरुद्ध सुद्धा बोलावं लागतं. कारण जेव्हा फासीवाद देशामध्ये येतो आणि एक उद्योगपती आणि 2 राजकीय माणसं हा अख्खा देश चालवायला घेतात 140 कोटी लोकांचा, तेव्हा भूमिका न घेणं ही त्यांच्या बाजूची भूमिका असते. मी त्यांच्या बाजूची भूमिका घेऊ शकत नाही. त्यामुळे भाजपच्या विरोधात भूमिका घेणं मला क्रमप्राप्त आहे आणि तुम्हालाही ते क्रमप्राप्त आहे. काल मी मुद्दाम टोकन म्हणून मी हे करत कधीच नाही. काँग्रेसचं जे 138, 1380, 13,800 असे जे काय पैसे मागितले, ती पावती घेऊन ती पावती अमाऊंट खोडली, पण पावती मुद्दाम टाकली मी माझ्या सोशल मीडियावर. हे टोकन आहे, हे टोकन आहे हे दाखवण्याचा की या परिस्थितीमध्ये असं झालेलं आहे की माणूस जरी पत्रकार असला, लेखक असला, तरी तो न्यूट्रल राहू शकत नाही. तुम्ही एक तर त्यांच्या बरोबर आहात किंवा त्यांच्या विरोधात आहात. आणि ही परिस्थिती मी नाही आणलेली किंवा तुम्ही पत्रकारांनी नाही आणलेली. ही परिस्थिती मोदी शहा सरकारने आणली. जेव्हा भारतीय नागरिक, भारताच्या जनता, भारतीय जनता अहिंसक मार्गाने आपलं कोणतंही मागणं मागायला गेली, तेव्हा हिंसक मार्गाने त्याला चिरडणं, मणिपूर असो, महिला पहिलवान असो, शेतकरी आंदोलन असो, नोटबंदी असो, जीएसटीचा मुद्दा असो, आणि त्यांच्यावर एजन्सीज सोडणं विरोधी पक्षावर, आणि विरोधी पक्षालाच आता पूर्ण निलंबितच केलंय, तेव्हा तुम्ही असं मानलं पाहिजे की हे करणारी माणसांनी निशस्त्र आणि अहिंसेवर विश्वास असलेल्या आपल्या देशातल्या आपल्याच नागरिकांविरुद्ध थेट युद्ध पुकारलेलं आहे. त्यामुळे विरोधक हा शब्द चुकीचा असून शत्रू मानतात ते मला. ते तुम्हाला शत्रू मानतात. जर तुम्ही त्यांच्या बाजूने बोलला नाहीत तर त्यांच्या बाजूने बोलून जल, जंगल आणि जमीन ज्या पद्धतीने अडाणी कापत सुटलेला आहे किंवा ताब्यात घेत सुटलेला आहे, त्याला पाठिंबा देण्याऐवजी त्याला विरोध करून त्यांचा रोष पत्करणं हे माझं कर्तव्य आहे असं मी मानतो. हे तुमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे असं मी मानतो. तुमच्यातल्या किती जणांची ती हिंमत होते ते मला माहित नाही. आणि कित्येकदा काय होतं की मोठ्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या माणसांना केवळ स्वतःच्या हिमतीवर पण सगळं अवलंबून नसतं. अजून काही महाशक्ती असतात ज्यांची शक्ती असते त्याच्यात. तर या सगळ्या गोष्टी मी समजू शकतो. त्यातूनच गोदी मीडिया निर्माण होतो. तर ही गोष्ट एक झाली. दुसरी गोष्ट तुम्ही विचारली की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती. मी स्वतः बघितलं. एकदा विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, तर एक प्रकरण होतं, काहीतरी रिक्षावाल्यांच्या युनियनचं कोणी ऐकतच नव्हतं. ते कम्युनिस्टांची होती युनियन आणि त्यांचा काय माझा संबंध नव्हता. पण माझ्या एक होमिओपॅथी डॉक्टर होते, त्यांनी घेऊन आले त्यांना. तर मी म्हटलं मी कोणाशी बोलू? ते म्हणले मुख्यमंत्रीच करू शकतात. मी मुख्यमंत्र्यांकडे गेलो. भेट लगेच मिळाली. त्यांचं असं होतं की त्यांचा मोबाईल रात्री 2ला जरी फोन केला तरी हा बोला असं बोलायचं. कोणी आहे म्हणजे मी नाही, मी राजू परोळेकर म्हणून नाही, म्हणजे तुम्ही केलात तरी कोणी केला. तर विलासरावांना मी सांगितलं असं असं झालंय. तर ते म्हणले ठीक आहे ना, मग असं करता येईल, त्यांचा असा मार्ग काढता येतील. कोण आहे त्यांचे युनियन लीडर? मग त्यांनी काय ते केलं आणि ते योग्य ठिकाणी सोपवलं. त्यानंतर तेव्हा असं एक चालू होतं, म्हणजे आता प्रवक्ते ते कोण आहे, म्हणजे मुंडेंबरोबर कोण होते ते प्रवक्ते आहेत, उपाध्ये, केशव उपाध्ये नाही गोष्ट माहिती. केशव उपाध्ये म्हणजे केशव उपाध्ये नाही मग गोष्ट माहिती. मी मुंडेंना भेटलो ही गोष्ट, कारण केशव होते. मुंडेंची अशी इच्छा होती की त्यांचं चरित्र मी लिहा. तर हो किंवा नाही हे सांगायला सुद्धा भेटायला तर जायला पाहिजे ना एक माणसाला. आणि बहुजनांचा मोठा नेता आहे मुंडे, आणि मुंडेंचे माझे खूपच चांगले संबंध होते. ते माझ्या स्टुडिओत असे पण यायचे, म्हणजे मुंडे महाजनांचे माझे चांगले संबंध. तर मुंडेंकडे मी निघालो. तर मला उठलो तेव्हा विलासराव पण मुख्यमंत्री होते, ते पण उठले आणि म्हणले कुठे चाललात परोळेकर? मी म्हटलं हो ते जरा इथे, म्हणजे मलाच थोडं अवघडल्यासारखं आलं. म्हटलं कुठे? इथे म्हणजे कुठे? म्हटलं मुंडेंकडे चाललो. हा मग असं सांगा ना मुंडेंकडे चला, माझ्याबरोबर चला, मी सोडतो त्यांना 2 मिनिटं, मी पण भेटतो. आता हे कल्चर आहे ना, हे इरिव्हर्सिबल आहे, हे येऊ शकत नाही. आता दिल्लीमध्ये अशी परिस्थिती आहे की भारतीय जनता पक्षाचेच आपले मित्र लोक बोलायला बघत नाही. ही एवढा इंटरव्ह्यू गेल्यावर नंतर 2 महिने ते वॉच ठेवणार की काही रागवले नाहीत ना,
आणि नंतर बोलायचं असं या लेवलला आलं. म्हणजे मला हॅपी बर्थडे असं ट्विटरवर न कळवता आतमध्ये डीएम मध्ये कळवतात माझेच भाजपतले मित्र. तर यावरूनच लक्षात घ्या की ही संस्कृती ती येणार नाही परत. आता आपण जी महाराष्ट्राची संस्कृती म्हणतो ती खरं तर भारताचीच गंगा जमनी तहजीब आहे. म्हणजे गंगा हिंदूंची आणि जमुना मुस्लिम संस्कृतीची वाढ झाली, या हाताहात घालून गेल्या. तर काल त्या अकबरनगरमध्ये ज्या 1500 घरं तोडली मी बघितलं, तर मुस्लिम स्त्रिया लढत त्याची भयानक चित्र बघितलं. बाया हिंदू स्त्रिया पण महादेवाच्या देवळात भजन म्हणत होते आपलं घर वाचव. ते वाचलं नाही, ते बुलडोझर आणि क्रेनचं फॅड आहे त्याप्रमाणे ते केलं. पण मी तेव्हा लिहिलं की अरे देव तर ईव्हीएम मध्ये आहे, इथे कुठे भजन करून होणार आहे. तर मुद्दा असा आहे की संस्कृती परत येण्याकरता जी एक एम्पथी लागते, संवेदनशीलता लागते, जी एक प्रकारची माणुसकी लागते आणि वेलफेअर ऑफ द स्टेट, जनतेचं कल्याण आणि अंत्योदय हा हेतू असल्यामुळे मला या राज्यावर बसवण्यात आलेला आहे. हे शिवाजी महाराजांना माहिती होतं, छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होतं जेव्हा लोकशाही नव्हती. पण लोकशाहीचा वेलफेअर स्टेटचा मूळ मुद्दा हा आहे. आज जर मोदीजी पंतप्रधान आहे तर ते या देशातल्या प्रत्येक लहानातल्या लहान आणि मोठ्यातल्या मोठ्या माणसाचा नीट होईल, त्याला न्याय मिळेल, यासाठी त्यांना ट्रस्टी म्हणून बसवलेले आहे लोकांनी. हे सगळं विसरून जर तुम्ही आपल्याच नागरिकांना शत्रू मानलात कारण ते कधीतरी मला या सिंहासनावरून उतरवतील म्हणून, तर तडजोड होऊ शकत नाही. 9.5 वर्ष मागची नरेंद्र मोदी किंवा अमित शहा सरकारची म्हणूया आपण, किंवा भाजपची म्हणूया, ही आणि नव्या भाजपची, नवा भारत नव्या भाजपची म्हणूया, आणि आता त्यांनी दिलेल्या गॅरंटीची म्हणूया, किंवा मन की बात असेल किंवा मग अच्छे दिनची असतील, अशी 9.5 वर्ष गॅरंटी. त्यांनी गॅस सिलेंडरची भाव वाढवलेले कमी करणार म्हणून सांगितले, कुठे केले? सांगितलं नाही. गॅरंटी ही 15 लाखाची होती, ती पहिली होती आणि शेवटची होती. त्याच्यानंतर कुठची गॅरंटी तुम्ही त्या 15 लाखामध्येच ठरवा. आणि अमित भाईनी क्लिअरली सांगितलं की अरे भैया वो तो एक जुमला है, भाषण करने का तरीका है. हा तरीका आहे. आणि हेमंत बिस्वा शर्मावर प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप लागले होते. तर पत्रकाराने विचारलं की अरे कालच तर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, त्याच्या एवढ्या भानगडीचे कागदच तुम्ही पेश केले आणि आज त्याला मुख्यमंत्री बनवलं. तेव्हा अमित भाईनीच त्या पत्रकाराला सांगितलं, नाही ऐसे सवाल पूछते नहीं है, ऐसे सवालों को जाने दो भाई, जाने दो, ऐसे सवाल नाही पूछते, असं त्याने सांगितलं. तर हे जे नवीन कल्चर आहे त्या कल्चरमध्ये मला असं वाटतं आय एम एन आउटसाइडर, आय एम अनफिट. ही 9.5 वर्ष मागची आणि त्याच्या आधीचं काँग्रेस सरकार असेल किंवा इतर सरकार असतील, तुम्हाला काय 5 प्रमुख फरक वाटतात दोघांमधले? कारण घोटाळे तर तेव्हाही काँग्रेस सरकारच्या काळामध्ये होत होते, आताही होत असतील किंवा नसतील किंवा कदाचित बाहेर येत नसतील. तुम्हाला पीएम केअर फंड बदलवर भारताचं बोधचिन्ह लावून पीएम केअर या नावाने लिहिलं, तो खासगी ट्रस्ट आहे असं सांगतात, तो भ्रष्टाचार आहे का नाही? इलेक्ट्रोल बॉन्डची अपारदर्शिता आहे, हा भ्रष्टाचार आहे का नाही? सरळ सरळ आहे. राफेलवर जी म्हणजे राफेलची चौकशी चाललेली आहे त्याला सहकार्य भारत करत नाही असं म्हणतात, तो भ्रष्टाचार आहे की नाही? तर ती जी 5 प्रमुख काय वेगळेपण वाटतं, म्हणजे फरक जर का आपण वर्गीकरण करायला गेलो की यांच्यात काँग्रेसच्या सरकारमध्ये आणि भाजपच्या सरकारमध्ये प्रमुख 5 फरक सांगायचे झाले तर कोणते सांगाल? पहिलं म्हणजे काँग्रेस असो किंवा बिगर काँग्रेस असो, म्हणजे वाजपेयींचं सरकार कधीच अब्दुल पंक्चरवाला को टाईट करना है या एकमेव अजेंड्याखाली चालवलं गेलं नाही. हा पहिला फरक, काँग्रेस किंवा बिगर काँग्रेसची या अगोदरचं कुठचंही सरकार. दुसरा फरक, या अगोदरच्या प्रत्येक सरकारला आणि त्याच्या मुख्य माणसाला म्हणजे वाजपेयी सारख्या राजधर्म म्हणजे आपण लोकांचे विश्वस्त आहोत आणि लोकांचं कल्याण हे आपलं काम आहे या खुर्चीवर बसल्यावर, याचा कधीच विसर पडलेला नव्हता. हा दुसरा भाग. तिसरा भाग, आपल्याच नागरिकांना या अगोदरच्या कुठच्याही स्वातंत्र्योत्तर काळातल्या सरकारने ब्रिटिशांप्रमाणे शत्रू मानलं नाही. अन्याय झाले असते पण शत्रू मानलं नाही. चौथं, भ्रष्टाचार या अगोदर होत होते, 100% होत होते. प्रत्येक सरकारने प्रत्येक माणसाने भ्रष्टाचार केले, पण फॅसिझम नव्हता. त्या भ्रष्टाचारावर आपण चौकात जाऊन मोठ्याने बोललो तरी कोणी आपल्याशी शत्रुत्व घेत नसे, किंबहुना ज्याच्या भ्रष्टाचारावर बोललो यार काय बोललास तू असं विचारलेलं आहे आपल्याला. हे पत्रकार म्हणून तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. त्यामुळे तुमच्यावर डूख धरून नंतर तुम्हाला आयदर हजारो दिवस अंडर ट्रायल तुरुंगात घालणं किंवा
मॉर्निंग वॉकलाच तुम्ही जाताना गायब होणं, या प्रकारच्या घटना या अगोदरच्या भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात 9.5 वर्षापूर्वी कधी घडल्या. आणि 5वा आणि शेवटचा फरक, आपल्या देशामध्ये स्त्रियांवर आणि ज्यांनी आपल्याला सन्मान दिला अशा स्त्रियांवर या प्रकारचा अन्याय, यौन शोषणाचं 2 उदाहरण सांगतो मी तुम्हाला. ज्या माणसाने राम मंदिराचा निकाल दिला, ज्या चीफ जस्टिस ऑफ इंडियाने राम मंदिर बनवायच्या बाजूने निकाल दिला, त्या माणसाने पूर्णपणे संविधान आणि कायद्याची चौकट तोडून निर्णय दिले. कसं सांगतो? बाबरी मस्जिद पडणं हा गुन्हा आहे हे मान्य केलं, पण कन्व्हिक्ट कोणीच नाही. म्हणजे याचा अर्थ असा होतो, मधलं डॉट जर कनेक्ट केले तर याचा अर्थ असा होतो की बाबरी मशिदीने आत्महत्या केली, कारण कोणी गुन्हेच नाही केला आणि तरी ती पडली. म्हणजे बाबरी मशीद जुनी झाली होती, ती कलंडली आणि पडली. त्यामुळे परत हा गुन्हा आहे तर गुन्हेगार कोण? ते कोणीच नाही. आणि तरी तिथे राम मंदिर बांधायला परवानगी दिली. ती कोणासाठी दिली? तर स्वाभाविकपणे म्हणजे डॉट आपण जोडत जातो ना. त्यानंतर ते राज्यसभेचे भाजपचे खासदार बनले. म्हणजे हा क्विड प्रो क्यू आहे. एवढंच नव्हे तर आपल्यावरच झालेले यौन शोषणाचे आरोप त्यांनी स्वतःच ऐकले, चीफ जस्टिस बेंच बनवून, आणि स्वतःच दोषमुक्त केला स्वतःला. हे यापूर्वी भारतात झालेलं नाही. आणि महिला पहिलवानांचे यौन शोषणाच्या प्रकरणात ज्या पद्धतीने सरकार वागलं, या अगोदरचं कुठचंही सरकार या असंवेदनशीलपणे वागलेलं. हे 5 सांगितले, मी 50 सांगू शकतो. सर, माझा प्रश्न शिवसेना आमदार अपात्रता संदर्भात आहे. आता जर आपण पाहिलं तर दोन्ही गटाच्या वकिलांची सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि राहुल नार्वेकर आता पुढच्या महिन्यात म्हणजे पुढच्या वर्षी 10 जानेवारीला निर्णय देणार आहेत. पण हा जर निकाल शिंदेच्या विरोधात गेला तर भाजपचा प्लॅन बी आणि सी काय असू शकतो? पहिली गोष्ट अशी की जसं मी मगाशी जरांगे पाटील नॉन स्ट्रायकर एंडला आहेत आणि भुजबळ स्ट्रायकर एंडला, असं सुप्रीम कोर्ट असो, निवडणूक आयोग असो, सभापती असो, हे एकाच टीम मधनं खेळल्यासारखे खेळतात. 10 रुपये आपल्याच बाजूने लावायचे, 20 रुपये आल्यावर लगेच म्हणजे गणणारा माणूस आहे जो म्हणजे आपण धावत जाऊन आपले लावतो पाहिजे. तसं काही नाही. राहुल नार्वेकरांना अंतिम मुदत 2-3 वेळा वाढवून दिली सुप्रीम कोर्टाने. अंतिम याचा अर्थ अंतिम असा असतो, जेवढा भारतामध्ये आमरण उपोषण या शब्दाचा अपमान झाला तेवढा अंतिम मुदतीचा सुप्रीम कोर्टाने यावेळेला अपमान केलेला आहे. त्यामुळे शिंदे अपात्र ठरतील ही कवी कल्पना आहे पहिली गोष्ट. तेव्हा काहीतरी निघेल. नार्वेकरच राजीनामा दिले, मग दुसरा सभापती निवडण्या. आता मी उदाहरण सांगतो की हायपोथेसिस की म्हणजे त्यांनी राजीनामा दिल्यामुळे नवीन सभापती नाही, मग आता नवीन सभापतीने निर्णय कोण घेणार? कोणीच घेऊ शकत. असं करत ते पुढे जाणार, ते तसंच पुढे जाणार. म्हणजे पुन्हा मुदत वाढवून. हो, म्हणजे कोणतंही कृत्य यातलं संवैधानिक नाही. सरकार संवैधानिक नाही. केंद्र सरकारमधल्या अनेक गोष्टी संवैधानिक नाही. किंबहुना आता राज्य चाललेलं आहे, देश चाललेला आहे, तो संवैधानिक पद्धतीने नाही. पीएम केअर संवैधानिक नाही. निवडणूक पुढची लागेपर्यंत शिवसेना नेमकी कोणाची आहे हे कळणारच नाही लोकांना, असंच तुम्ही म्हणताय? विधानसभा निवडणुका लागेपर्यंत. सर, तुम्ही अजून असं का समजता की निवडणुका हा आरसा आहे? निवडणुका ह्या सुद्धा त्या गेम मध्ये सामील आहेत. 10 रुपये त्या गेम मध्ये. कारण निवडणूक आयोग आज तर कन्फर्म झालं, बिल ते पास झालेलं आहे. चीफ इलेक्शन कमिशनर निवडण्याच्या प्रक्रियेमध्ये सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस, त्याचा अदरवाईज सुद्धा काय उपयोग होता अशातला भाग आता आपण म्हणू शकत, कारण मी मगाशी उदाहरण दिलं, पण त्यांना पण बाजूला करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता जसं त्या एक MP राघव चड्डा म्हणाले तसं आता संबित पात्रा सुद्धा इलेक्शन कमिशनर होऊ शकतो का? तुम्ही जर भाजपच्या चांगल्या बुकमध्ये असाल तर तुम्हाला इलेक्शन फक्त तेच करायला लागेल ते सांगणार. पण तुम्ही एका ठिकाणी असंही म्हणता की ईव्हीएम वरती विरोधकांनी बहिष्कार टाकावा, असंही तुम्ही एका ठिकाणी म्हणाला. ईव्हीएम वर बहिष्कार टाकावा नाही, निवडणुकावर बहिष्कार टाकावा. पण मग तसं केल्याने म्हणजे विरोधकांनी जर का निवडणुकांवरतीच बहिष्कार टाकला तर मग हे बिनविरोध निवडून येणार आणि हेच सगळं सुरू नाही राहणार असं तुम्हाला वाटतं? पहिली गोष्ट, हे अदरवाईज सुद्धा बिनविरोधच निवडून येतात. त्याच्या मागचं पूर्ण सांग. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये जर एक बिचारा माणूस सांगत होता की अरे माझं स्वतःचेच मत नाही पडलं मला, म्हणून बरोबर मी स्वतःच दिलेलं बरोबर. त्यामुळे बिनविरोध निवडून येण्याबद्दल तुम्हाला शंका का वाटते मला कळत नाही. मुद्दा हा आहे, बहिष्कार टाकण्याच्या मुद्द्यामागे मागचं थॉट माझा काय लक्षात की
तुम्ही ईव्हीएम, पेगॅसस किंवा अजून वेगळ्या शक्ती, झिम्बाब्वे मधली अख्खी निवडणूक, असा आरोप आहे की इस्रायलने एकदा रीक केली अख्खी, त्याच्यावर आर्टिकल्स आहेत, तुम्ही वाचू शकता. तर इलेक्शन जर बॅलट पेपरमध्ये नसतील होत, बॅलट पेपर अगदी शुद्ध सात्विक गोमूत्र शिंपडलेले त्याच्यातला भाग नाही, पण बॅलट पेपरमध्ये प्रिसाइजली मेकॅनिकल तुम्हाला फेरफार करता येत नाही, त्यामुळे गडबड तुम्हाला तुमच्या हातापलीकडची असते. केली तर जाते, पण ती हातापलीकडे बूथ कॅप्चरिंग वगैरे तेव्हा पण व्हायचं. मतपेट्या पण मुद्दा ते एका पॉईंटच्या पलीकडे तुम्हाला कळू शकत आहे. बरं, सगळीकडची मतं एकत्र येतात, त्यामुळे तुम्हाला बूथ बाय बूथ काय होतं हे पण कळत नाही. तर त्याचे अनेक बेनिफिट्स आहेत. तर मुद्दा हा आहे की माझा बहिष्कार टाकण्याचा मुद्दा हा आहे की नंतर तुम्ही रडता ईव्हीएम मध्ये हे झालंय, त्याला मी नैतिक पाठिंबा विपक्षाला देत नाही. विरोधी पक्षाला, काँग्रेसला, इतर कुठच्याही पक्षाला ईव्हीएम बद्दल बोलण्याचा काही अधिकार नाही जोपर्यंत निवडणूक लढवतात. हा माझा पहिला मुद्दा आहे. तुम्हाला नैतिक अधिकार केव्हा प्राप्त होतो? जेव्हा तुम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकता. आणि जेव्हा सर्व पक्ष बहिष्कार टाकतील, तुम्हाला जी भीती वाटते बिनविरोध निवडून, तसं ते नाहीये तेवढं सोपं. इंटरनॅशनल कम्युनिटीच्या दृष्टीने भारत हा लोकशाही देश उरत नाही. त्यामुळे विरोधी पक्ष तटस्थ राहिले हा इश्यूच इतका मोठा होतो की सरकारला नमतच घ्यावं लागेल. हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. तो मुद्दा माझा ज्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही पोहोचला याच्याबद्दल मी परत दूध चांगलं आहे, कुठचं आणि वाईट एवढंच सांगतो. ते कोणी विकावं आणि कोणी घ्यावं याबद्दल माझं मत नाही. माझ्याकडनं शेवटचा प्रश्न, सॉरी प्रवीण, राज ठाकरे पण हे या सगळ्या प्लेयर्स पैकीच एक आहेत असं तुम्हाला वाटतं का? त्यांच्याबद्दल मला ऍब्सोल्यूट काही माहित नाही, कारण त्यांचं विधान हे परत एकदा ते अंतिम नसतं. त्यानंतर ते विधान करतात आणि ते विधान कदाचित त्याच्यातून वेगळं असतं. म्हणजे राज ठाकरेंचं वक्तव्य हे त्या वेळेला जे एक्स्टम्पर त्यांच्या मनात येईल ते बोलतात. त्यामुळे धोरण आणि पॉलिसी म्हणून अजून मनसेने काही जाहीर या इलेक्शनच्या संदर्भात केलेली नाही. त्यामुळे त्याच्याबरोबर बोलणं आता संयुक्तिक होणार नाही. ते कोणाच्या बाजूने किंवा विरोधात अजून उभेच राहिलेले नाही. त्यांनी एक अशी मधली कुठची तरी भूमिका घेतली. त्यामुळे तोपर्यंत त्यांना वाट बघू आपण त्यांची भूमिका काय आहे. पण ती मधली भूमिका म्हणजे भूमिका न घेणं असं आहे. तुम्ही मगाशी म्हणालात ना, जे भूमिका पण आता जे मी मगाशी म्हणालो ते तुम्ही इथे लावू शकता, कारण ते सर्वकालिक सत्य आहे. बरं, मगाशी राजकीय संस्कृतीचा मुद्दा आला की आता फार बदलली राजकीय संस्कृती. पण समजा भाजपचं सरकार गेलं आणि इतर कोणतं पक्षाचं सरकार आलं तर राजकीय संस्कृती बदल, परत पूर्वीसारखी राजकीय संस्कृती येईल यावरती तुम्हाला विश्वास आहे का? कारण की मला तुमच्या प्रश्नात माझी सगळ्यात मोठी भीती हीच आहे. कारण ज्या पद्धतीने या नव भाजप सरकारने मीडियाला झोपवलं, इलेक्शन कमिशनला झोपवलं, सुप्रीम कोर्टाला झोपवलं, हे सगळ्या प्रकारच्या गोष्टी झाल्या. ते पाहता पुढे सत्तेत येणारे लोक किती सभ्य आणि चांगले जरी असतील किंवा त्यांचे हेतू शुद्ध असतील, हे फाशीवाद उलटून टाका, ते म्हणतील त्यांच्याकडे झोपले होते तुम्ही, जाऊन पायावर डोकं ठेवलं होतं आणि आमच्याकडे तुम्ही आमचे भ्रष्टाचार काढता बाहेर. ही प्रतिशोधाची भावना नॅचरल आहे ना, ह्युमन, आणि यात लोकशाहीचा बळी जाणार ही भीती मला वाटते. त्यामुळे भारताचं भविष्य आता सुजलाम सुफलाम आहे असं मला वाटत नाही. आय एम सफोकेटेड, आय एम चोक्ड. ऍक्च्युअली तुम्ही हा प्रश्न विचारलात तो अतिशय अचूक आहे. ते परत काय म्हणतात, ते जुने बुरे दिन येणारच नाहीत. आता याहून अच्छेच दिन. म्हणजे आता जर पुढचं सरकार आलं तर भाजपपेक्षा नाही असं नाही, म्हणजे भाजपपेक्षा किंवा भाजप सारखं किंवा भाजपहून कमी, पण त्यांना हे नक्की माहीत झालं की ही सगळी जी माणसं आता 70 वर्ष सत्तेत असलेल्या पक्षाला, म्हणजे 404 जागा होत्या राजीव गांधी, त्यांनी ठरवलं असतं तर या सगळ्यांना बोफोर्सवर बल लिहिता आला नसता. या लायकीचे आहेत हे यांनी दाखवून दिलं, पण ते त्यांनी केलं नाही. ते आता पुढच्या लोकांना कळलेलं आहे की यांना ह्याच पद्धतीने वागवलं पाहिजे. असं वाटलं तर काय चूक आहे? म्हणजे मी या धंद्यात असतो तर मला असं वाटलं. वी आर ह्युमन बिईंग. आपण महान, म्हणजे नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज किंवा गौतम बुद्ध यांच्यासारखी महान माणसं हजारो वर्षातनं एकदा जन्माला येतात, ज्यांना सूड घेणारा मनुष्य हा नेहमी स्वतःच्या हातात कोळसा पहिले ठेवतो जळता असं मानतात. ते तसं करत नाही. तर बाबासाहेब आंबेडकरही सूट घेऊ शकले असते या समाजावर, त्यांनी घेतला नाही. तर मुद्दा हा आहे की अशी माणसं पुढच्या सत्तेत येतील तेव्हा ही प्रक्रिया उलटी फिरायला लागेल. अन्यथा ही प्रक्रिया आता पुढेच जाणार आणि खालीच जाणार अशी मला भीती आहे.
मला 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 वाटतं राहुल मोहब्बत की दुकान म्हणतात, म्हणजे अनेक लोक अनेक म्हणतात, पण काय ते राहुल गांधी जे म्हणतात ते त्यांच्या पक्षातल्या लोकांना मान्य आहे का? त्यांचा छळ झालाय ना, त्यांना आत टाकलं. चिदंबरमच्या भिंतीवरनं उडी टाकून लोकांनी नेऊन त्यांना आत टाकलं. बरं ती केस काय, ती साक्ष कोणाची, त्या बाई बाहेर आल्या, म्हणजे अशा असंख्य गोष्टी सांगता येतील आपल्याला. त्यामुळे म्हणजे 5 वर्षाचा मुलगा सुद्धा कोण नेत्याच्या घरातला एजन्सीजनी सोडला नाही, त्याला पण प्रश्न विचारले. आणि मग तेच गृहस्थ त्या बीजेपीमध्ये गेल्यावर त्यांना मंत्रीपद पडले. म्हणजे या सगळ्या गोष्टींचं जे एकत्र आपण परिणाम आहे. मी म्हणूनच म्हटलं की राम मंदिराचा जेव्हा कुलूप उघडलं होतं राजीव गांधी, तेव्हा त्यांना माहित नव्हतं हे आपण जीन एक भूत काढतोय बाहेर. तसं आत्ता जे करतायत ना, त्यांना माहित नाही आपण कोणतं भूत बाहेर काढतोय. हा सैतान बाहेर काढलाय त्यांनी डायरेक्ट. आणि 140 कोटी जनता असलेल्या देशामध्ये हा सैतान एवढा बाहेर पडला, तो आपल्या मला असं वाटतं की तो एका सात्विक गोष्टीकडे आपल्याला नेईल किंवा सांस्कृतिक गोष्टीकडे नेईल अशी अपेक्षा करणं जरा जास्त होतंय. नाही, मला एक प्रश्न आहे ह्याच्यामध्ये. संघ काय आज स्थापन झाला नाही, 100 वर्ष होतील त्याला, आणि भाजप आणि संघ एवढा मोठा होईल हे काँग्रेस आणि इतर कुठल्याच नेत्यांना वाटलं नाही की हे एवढा पुढे त्यांचा विकास होईल आणि हे पुढे एवढे मोठे होतील म्हणून? वाटलं नाही. माझ्याकडे माझा एक नेहरूवरचा लेख आहे, ब्लॉगवर आहे. त्यात पटेलांचं एक आणि नेहरूंचं पत्र आहे, पत्रोत्तर आहे. पटेलांचं असं मत होतं की संघावर बंदी उठवायचीच नाही. नेहरूंचं असं मत होतं की जर आपल्याला लोकशाही या देशामध्ये राबवायची असेल तर आपल्या विरोधी मताचे कितीही त्रासदायक लोक असले तरी त्यांच्यावर कायम बंदी ठेवता येणार. आणि त्यामुळे ती बंदी उठवण्यात आली. तर त्या दिवशी मला पुण्यामध्ये कॉन्क्लेव्ह मध्ये विचारलं की व्हॉट इज युअर डेफिनेशन ऑफ डेमोक्रेसी, तेव्हा मी उत्तर सांगितलं नेहरूज फॉल्ट. तर मुद्दा असा आहे की त्यामुळे, आणि दुसरं त्यांच्या वाढण्याबद्दल म्हणजे उद्या जर सत्ता गेली, आपण एक हायपोथेटिकल गेली म्हणजे जाणार असं आनंदात जाऊ नका, गेली तर पुन्हा तुम्हाला अचानक संघ आणि भाजप अत्यंत रोडावलेली दिसते. ही सूज आहे. अजितदादा पवार म्हणजे तुम्हाला ज्या लोकांना तुम्ही आतमध्ये घेतलं, तिथे 2 फटकावले असेल, ते लोक आज तुमच्याबरोबर मंत्री म्हणून बसलेले आहेत. ते काही तुमचे ऑर्गॅनिक मित्र नाही झालेले ना. त्यामुळे ही जी जोडून आणलेली आहे ती सूज आहे. सूज म्हणजे वॉटर रिटेन्शन आहे. ते गेलं की माणूस खंगलेला होतो एकदम, तसं ते परत होणार. त्यामुळे ते वाढलं बिडलं नाहीये, हे प्रोटीन नाहीये, अच्छा हे मसल नाहीये, ही सूज आहे. त्यामुळे ही सूज फार धोकादायक आहे. म्हणजे माझं पहिल्यापासून हे म्हणणं आहे की हे जे चाललेलं आहे ते देशाला डॅमेज करणार, कोलॅटरल डॅमेज इज इनएव्हिटेबल. परंतु संघ आणि भाजपला सर्वात जास्त डॅमेज कदाचित त्यांचं अस्तित्वच संपेल यानंतर. सर, माझा असा प्रश्न होता की आता 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या. 1 मिनिट, तुम्ही लक्षात घ्या, फासीवाद असो, नाझिझम असो किंवा रवांडा रेडिओ असो, कोसळले त्यानंतर त्यांना नैतिक उभा राहण्याची क्षमता संपली. त्यांचा अंत पण खूप भयानक झाला होता. अंत भयानक सोडून द्या, पण त्याच्यानंतर नैतिक कोण टच करणार नाही. तुम्ही यू आर अनटचेबल. अच्छा, म्हणजे वेगळ्या अर्थाने अनटचेबल अमेरिकेत वापरतात त्या अर्थाने नाही, भारतात वापरतात त्या अर्थाने. आता पण ते अनटचेबल आहेत, पण अमेरिकेच्या अर्थाने. तुम्हाला माहिती आहे ना, अमेरिकेत अनटचेबल, इंग्लिशमध्ये अनटचेबल हा शब्द माफियांसाठी वापरला. अच्छा, कारण त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचू शकत नाही. भारतात आपले अतिशूद्रांसाठी वापरला, कारण त्यांना स्पर्श करत नाही. त्यामुळे भारतीय अर्थाने कुठचा अनटचेबल आणि आत्ता ते पाश्चात्य अर्थाने अनटचेबल आहे, पण नंतर ते भारतीय अर्थाने अनटचेबल. तर माझा असा प्रश्न होता की 5 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या, काँग्रेसला फक्त एका राज्यामध्ये यश मिळवता आलं. जे हिंदी भाषीय राज्य आहेत त्याच्यामध्ये हिमाचल सोडलं तर काँग्रेसची पूर्णपणे पिछेहाट झाल्यात. याच्यातच आता राहुल गांधी भारत जोडो यात्रेला टप्पा 2चा प्लॅन करतायत. त्याचा फायदा होईल 2024च्या निवडणुकीत तुम्हाला वाटतं? आणि दुसरं असं की हिंदी भाषीय राज्यांमध्ये काँग्रेसची पिछेहाट का होते, याचं नेमकं कारण काय? नाही, मगाशी पण मी बोललो की काँग्रेसची पिछेहाट झालेलीच नाही. म्हणजे मत म्हणाल तर काँग्रेसला साधारण 10 लाख मतं 3 राज्यात म्हणून जास्त मिळाले बीजेपीपेक्षा. मत म्हणाल म्हणजे आपली अध्यक्षीय लोकशाही असते तर काँग्रेस जिंकली आहे. पर्सेंटेज बघा, एक गंमत बघा, याच्यात घोळ कुठे आहे? इतर आणि मायावतींची मतं ही प्रिसाइजली बीजेपीला ट्रान्सफर झाली. ती प्रिसाइज मेकॅनिकली आहे, ती ह्युमन शक्यच नाही करणं. असं ह्युमन असं कसं करू शकतो?
म्हणजे सगळेजण ठरवून आज मी मायावतींचा माणूस किंवा मी अपक्ष मनुष्य, अरे स्वतःचं मत स्वतःला मिळालं असतं. त्यामुळे पिछेहाट हा शब्द मला पटत नाही. म्हणजे काँग्रेसची पिछेहाट झाली. काँग्रेसची पिछेहाट काय झाली असेल तर काँग्रेस कायमच परसेप्शन निर्माण करण्यात, कम्युनिकेशनमध्ये अतिशय मागासलेली. काँग्रेसला चांगलं नेतृत्व राज्यांमध्ये लाभत नाही. जिथे लाभलं तिथे त्यांची सत्ता आली, जसं सिद्धरामय्या आणि DK शिवकुमार किंवा रेवंत रेड्डी, तिथे लाभले ते. पण मला असं, आणि हिमाचलचं जर तुम्ही म्हणाल तर हिमाचल सुद्धा फक्त 36,000 मतांच्या फरकाने काँग्रेसकडे आलेला आहे. म्हणजे काँग्रेसची टोटल मतं आणि बीजेपीची टोटल मतं याच्यामध्ये फक्त 36,000 मतांचा फरक आहे. तर त्यातली निम्मी मतं म्हणजे साधारण 18,000 मतं जर बीजेपीला पडली असती तर बीजेपीची सत्ता आली. तर मुद्दा असा आहे की हिंदी हार्टलँडमध्ये आत्ता 3 राज्यात बीजेपी जिंकणं अत्यंत आवश्यक होतं परसेप्शनसाठी. तर बीजेपी जिंकली. बीजेपी तिथे जिंकते जिथे त्यांना जिंकणं आवश्यक आहे. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. अँटी इन्कम्बन्सी नावाची गोष्ट गुजरातमध्ये नाहीच आहे का? एक गोष्ट, मागच्या इलेक्शनला अँटी इन्कम्बन्सीमुळे 77 जागा आलेल्या आहेत काँग्रेसच्या, बरोबर ना? 2017 आणि या वेळेला त्यांना असं बहुमत मिळालं की जसं काय पहिल्यांदाच बीजेपीच्या मागे लाट आली. या सगळ्या गोष्टी ह्या बेसिकली ह्युमन माइंड, ह्युमन सायकोलॉजी, सोशिओलॉजी याच्याशी सुसंगत नाही. या फक्त मेकॅनिकलीच होऊ शकतात आणि त्या मॅनेज्ड असतात. यावर माझी श्रद्धा आहे, लोकांनी ठेवावी का नाही. आणि हे मी सिद्ध करू शकतो. म्हणजे असं काही नाही की मी स्टॅटिस्टिकली सिद्ध करू शकतो. मशीन मेकॅनिकली सिद्ध करणारे लोक अनेक आहेत, त्यांना भेटायला परवानगीच देत नाही इलेक्शन कमिशन. म्हणजे हरी नावाचे गृहस्थ आहेत, कन्नन गोपीनाथ रोज सांगतायत, इलेक्शन कमिशन उत्तरच देत नाही त्यांना, कारण घाबरतं, कारण त्यांचा मुद्दा खरा आहे. नाही, कन्नन गोपीनाथ हा म्हणजे व्हीव्हीपॅटच्या कॅल्क्युलेशनचा मुद्दा जो आहे, ईव्हीएम मशीन गायब होण्याचा जो मुद्दा आहे, 19 लाख मशीन गायब होतात, हे अगोदरच्या निवडणूक आयुक्तांनी पण, कुरेशींनी पण धक्का व्यक्त केला की तुम्ही काही करत नाही. म्हणजे हे ह्याच्यामध्ये संपूर्ण म्हणजे अख्खं बहुमत दुसरीकडे जाण्याची शक्यता आहे. एवढंच नव्हे तर अशोका युनिव्हर्सिटीची स्टडी जो झाला त्याच्यामध्ये मॅनिप्युलेशन ऑफ 2019 इलेक्शन हाच तर थिसिस होता आणि तो परफेक्ट आहे संख्याशास्त्राच्या दृष्टीने. तुम्ही वाचून बघा. तो इतकं घाबरले की अशोका युनिव्हर्सिटीने डिसोन केला, त्या माणसाला काढून टाकलं, सगळ्यांना गायब केलं. तो स्टडी आहे, तुम्ही बघू शकता हा अहवाल. तर मुद्दा असा आहे की हे आपल्या डोळ्यासमोर ढळढळीत, म्हणजे द्रौपदी वस्त्रहरण होतं तसं लोकशाहीचं वस्त्रहरण होताना आपण बघतोय. आणि आपण असं म्हणतोय की हे ऑर्गॅनिकली होतंय, लोकांची इच्छा आहे म्हणून येत आहेत. असं नाहीये, लोकांची इच्छा नाहीये. लोक पिचले आहेत अक्षरशः. मी ग्राउंडला बघतो. आता तुम्ही म्हणाल तुम्ही सगळ्यात जास्त मतं मिळाले 303 जागा जेव्हा मिळाल्या बीजेपीला, तेव्हा सुद्धा देशातली 37% लोकांनी, म्हणजे मतदान केलेल्या लोकांतल्या 37% लोकांनी त्यांना मतदान केलेलं. म्हणजे मतदान केलेल्या लोकांमधले सुद्धा 63% लोक त्यांच्या विरोधात. तर हे कुठचं? आणि मग त्या 63% विरोधात असताना सुद्धा तुम्ही क्रिमिनल कायदे ज्या पद्धतीने पास करता, ज्यामध्ये माणसाला एकदा पकडल्यावर बाहेर येण्याची सोयच उरत नाही, हे स्वतःमध्येच असंवैधानिक आहे आणि हे स्वतःमध्येच लॉलेसनेस आहे. म्हणजे रूल ऑफ लॉ नावाची गोष्ट देशात अस्तित्वातच नाही. त्यामुळे आपण जे सगळं बोलतो ना ते सुपरफिशियल आहे, त्याच्या आत खूप खोल आहे. सर, एक अजून प्रश्न होता माझा. तुमचे काही फोटो पाहिले मी इंटरनेटवरती अण्णा हजारेंसोबतचे. त्याच्यामध्ये तुम्ही अण्णांच्या मांडीवरती असं डोकं ठेवून बसता दिसतंय. त्याच्यामध्ये तुमचे अजूनही तितकं स्नेहसंबंध आहेत का? किंवा अलीकडे कधी तुम्ही अण्णाला भेटला किंवा काही चर्चा वगैरे झाली? पॉलिटिकली जे अरविंद केजरीवाल यांनी कुठे ना कुठे सरकार स्थापन झाल्यानंतर अण्णाला साईडलाईन गेला असं दिसतं, जे अण्णाच्या मागे मागे फिरत होते. तर त्याबद्दल कधी अण्णांनी खंत वगैरे कधी व्यक्त केली का? किंवा माझ्याकडे केजरीवालनी स्वतः 2दा माफी मागितली. ते रेकॉर्डवर आहे, माझ्या वेबसाईटवर आहे, ते छापून आलेलं होतं. फोन करून मागितलं. अण्णांनी काही बोललं. 1 नोव्हेंबर 2011 नंतर अण्णांचे माझे संबंध संपले. मी बिट्रेयल नावाची गोष्ट जी आहे ना, ती गोष्ट कधीच ऍक्सेप्ट करू शकत नाही. अण्णा बिट्रेड, कारण त्यांनी लिहिलेलं स्वतः पत्र त्यांनी लिहिलंच नाही, मी खोटं बोलतो असं सांगितलं. नंतर त्यांच्या मध्यस्थानी अनेकदा, तेच तर स्टोरी आहे ना सगळी. ती सुजित नायरला दिलेल्या इंटरव्ह्यू मध्ये आहे आणि सोहित मिश्राला पण दिलेल्या इंटरव्ह्यू मध्ये, इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये उपलब्ध आहे, तुम्ही बघू शकता. आणि 2012चा माझा ब्लॉग आहे, तो तुम्ही खाली जाऊन बघू शकता माझ्या ब्लॉगवर. तर त्यानंतर त्यांच्याशी बोलण्याचा प्रश्न नाही. आणि त्यांच्या बरोबर बसणे किंवा त्यांच्याबरोबर झोपणे, माझं ज्यांच्याबरोबर ऑर्गॅनिक संबंध असतात ना, त्यांच्या घरात
किचन पर्यंत मी जातो. म्हणजे मला तुम्हाला सांगतो की हे लोकांना आश्चर्य वाटेल, लोकांचं त्यांच्याबद्दल मत काय होतं हे सगळं बाजूला ठेवा. मी लहान होतो खूप आणि पंतप्रधान कार्यालयात मंत्री होते प्रमोद महाजन. त्यांना भाजपचे नेते भेटायला बाहेर घाबरत. दर रविवारी मला त्यांचा मला फोन यायचा आणि मला विचारायचे, काय रे, काय आयुष्यात काय करणार आहेस, ठरवलंयस काय, पुढे काय, काहीतरी मोठं करायला पाहिजे बरं का, असं या लेवलला. आणि मग आपण गप्पा मारा. त्यांचा इंटरव्ह्यू बघितला तर तुम्हाला ते कळलं असेल की किती नैसर्गिक रीतीने ते माझ्याशी बोलले. त्याच्या पलीकडे जाऊन R.R. पाटील साहेब, तर ते शनिवारी जर दोघेही मुंबईत असू तर आम्ही दोघे एकत्र जेवत असू, असं ठरलेलं होतं R.R. जाईपर्यंत. म्हणजे मला माझी आई गेली तेव्हा मी रडलो नाही, पण मी R.R. गेले तेव्हा मी दिल्लीत होतो. मी आदल्याच दिवशी बघून गेलेलो. ते गेले तर मला रडू आलं आणि मला आवरलं नाही. मग मी विनायक मेटे, आता बिचारे हयात नाही, विनायक मेटेंना फोन केला आणि मी अर्धा तास रडलो. तर मुद्दा असा आहे की अण्णांचे आणि माझे संबंध युनिक काहीतरी होते असं नाही. ज्या माणसाचे माझे संबंध असतात ना ते दिलसे असतात. मग मी त्याला माझ्याकडनं काही हातचं राखून ठेवत नाही. मी असा माणूस नाही की माझ्या पक्षाच्या किंवा माझ्यावर हुकूमत गाजवणाऱ्या कोणीतरी तुमच्या विरोधात आहे म्हणून मी गुपचूप तुम्हाला हॅपी बर्थडे DM मध्ये करेन असा माणूस नाही. मी जाहीरपणे नवाब मलिकांना पण केलेला आहे किंवा संजय राऊतांना पण केलेला आहे. त्यामुळे मी असा मनुष्य नाही की ज्याच्याशी संबंध आहेत ते लपवले. मी आशिष शेलार माझे मित्र आहेत हे मी कधीच लपवलेलं नाही. जर की मला लोक म्हणजे दुसऱ्या बाजूने शिव्या घालतात की हा एक संघाचा छुपा हस्तक आहे जो पुरोगामी असल्याचा आव आणून, म्हणजे पुरोगामी या शब्दाला काही अर्थ नाही, प्रतिगामी पुरोगामी असल्याचा आव आणून फसवतो आहे असं पण बोलतात. कारण एवढे बीजेपीचे लोक मित्र असणं तर मग लोक असं म्हणणारच ना. पण मुद्दा असा आहे की ते जुने मित्र आहेत माझे आणि त्यांच्या बाजूने त्यांना काही बंधनं असतील जाहीरपणे व्यक्त करायला. मी कोणत्या पक्षात नाही आहे, मला काय बंधन आहे, मी दाखवू शकतो. जोपर्यंत ते इन्कार करत नाहीत तोपर्यंत लोकांना प्रॉब्लेम असायची गरज नाही. तुम्हाला माहितीये का की भाजपचे ट्रोल आहेत, त्यांनी देवेंद्रजींनी मला इंटरव्ह्यू दिला म्हणून इतकं देवेंद्रजींना ट्रोल केलंय आणि मला ट्रोल केलंय की लिमिटच नाही त्याचं. म्हणजे दोन माणसांमध्ये विरोधक वैचारिक विरोध असून मैत्री किंवा चांगले संबंध असू शकतात यावर या संस्कृतीचा विश्वास नसलेले पशु निर्माण झालेले ट्रोल. तर ही संस्कृती ना देवेंद्रांना मान्य आहे ना मला मान्य आहे, संपला मुद्दा. तुम्ही प्रमोद महाजन यांचा उल्लेख केला. मी ही मुलाखत सुरू होण्या अगोदर माझ्या सगळ्या टीम मेंबर्सना सांगत होतो की जर तर वरती प्रश्न विचारू नका, पण मला आता मोह होतोय म्हणून मी विचारतो. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे ही माणसं जर का आणखी काही काळ जगली असती 2014-15 पर्यंत, 16-17 पर्यंत कदाचित, तर तुम्हाला काय वाटतं साधारण महाराष्ट्राचं चित्र कसं असतं किंवा आणखी काय वेगळी समीकरणं आपल्याला बघायला मिळाली असती? मला बाकी काय झालं असतं माहित नाही, पण मला एक निश्चित माहिती की मोदी पंतप्रधान झाले नसते. प्रमोद महाजन जिवंत असते तर मोदी पंतप्रधान झाले नसते. एक आणि ज्या दुर्दांतपणे शिवसेनेला आणि निर्ममपणे फोडली शिवसेना तशी महाजनांनी फोडू दिली नसती. मुळात गडकरींनाही ते आवडलेलं नाही. तुम्ही एका इंटरव्ह्यूत गडकरींचं बघता ना की त्यांना विचारलं जातं कि अभी शिवसेना और भाजपा में जो गठबंधन हुआ है, ते म्हणले नहीं हुआ है, नहीं हुआ है, बरोबर ना, नहीं वो शिंदे की शिवसेना नहीं वो कंपल्शन हो, आउट ऑफ कंपल्शन कुछ चीजें राजनीति में होती है. त्यांना ते अतिशय आवडलेलं नाही हे त्यांनी दाखवून दिलं. महाजनांचंही म्हणजे महाजनी श्रूड पॉलिटिशियन होते, पण तरी सुद्धा महाजनांनी अशा प्रकारे केलं नसतं. महाजनी बुद्धिमान माणूस होते. महाजनांचं मला एकदा महाजनांचा फोन आला, मी तुम्हाला गमतीशी सांगतो. त्यांना अत्यंत लहान मुलासारखा आनंद झालेला. एका छोट्याशी गोष्ट होती, पण मला समजू शकतो तो आनंद एका वक्त्यालाच होऊ शकतो, कारण मी स्वतः वक्त्या तेव्हा म्हणा त्यांच्या भाषणाचं, इंग्रजी भाषणाचं बिल क्लिंटन तेव्हा अध्यक्ष त्यांनी कौतुक केलं. तर त्यांनी मला ते सांगायला फोन केला, कारण त्यांना ते म्हणले, अरे राजू असा मला माणूसच आठवत नाही होत आता या क्षणी की ज्याला मी हे आनंद का होतो हे कळेल. आणि आमच्याकडे तर तुम्हाला माहिती आहे ना म्हणले. सर माझा थोडासा एक प्रश्न वेगळा होता. नेतृत्व संबंधित आपण मगाशी बोलत होता, तर नेता आणि नेतृत्व याच्यामध्ये काय फरक म्हणजे सर असू शकतो किंवा नेतृत्व सामुदायिक असतं. नेता हा बॉर्न लीडर असतो. म्हणजे जसं की तुम्हाला सांगू का की नेहरू हे सामुदायिक नेतृत्वाचे एक उत्तम उदाहरण आहे आणि जन्मजात नेता असल्याचं इंदिरा गांधी हे उदाहरण. एक प्रश्न असा आहे सर, तुम्ही एका मुलाखतीत असं म्हटले होते की 2024ची लोकसभा निवडणूक ही एक वैचारिक युद्ध आहे
आणि आता मगाशी तुम्ही म्हटले की EVM मॅनेज आहे, देशाच्या स्वायत्त संस्था सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या बाजूने आहेत. मग आपण कुठल्या अर्थानं याला वैचारिक युद्ध म्हणू शकतो? मी ते आता बोलतोय आणि जे सरकार आहे, माझ्यासारखं बोलणारे अरुंधती रॉयपासून 50 लोक म्हणजे मोठे लोक पण आहेत. म्हणजे गिरीश कर्नाड होते, आय एम अर्बन नक्षलचा बोर्ड घालून बसलेले, शेवटचा लास्ट त्यांचा पब्लिक फोटो. ही वैचारिक लढाई चालूच राहणार. म्हणजे राजेशाहीचा सुद्धा अंत आला शेवटी. म्हणजे त्यांच्याकडे तर सगळंच होतं, म्हणजे राजा म्हणेल ते पूर्व, तरी सुद्धा त्याचा अंत हा होतोच. म्हणजे ह्या जगामध्ये परमनंट काही नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे वैचारिक लढाई चालूच राहणार. लक्षात घ्या की पांडव नेहमी 5च असतात आणि कौरव 100 असतात. कारण सत्ता आहे ना, ती जास्त लोकांना आकृष्ट करते. आणि सत्ता नाही ज्यांच्याकडे, त्यांच्याकडे ती कधीतरी येणार, म्हणून त्यांच्याबरोबर राहणारे फार थोडे लोक. आपण नेता आणि नेतृत्वाबद्दल बोललो. शिवसेनेमध्ये जी ऐतिहासिक बंडखोरी झाली, उद्धव ठाकरे याच्यामध्ये कमी पडले, त्यांचं नेतृत्व कमी पडलं असं तुम्हाला वाटतं का, की आधीपासूनच माहित होतं हे कधी ना कधीतरी होणारच आहे? तर उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये जी फूट पडली, ज्या दर्जाची माणसं बाळासाहेबांनी पदाला चढवली, तो त्यांचा मोठेपणा म्हणून मानला जातो. म्हणजे हा रिक्षावाला होता, तो हा होता, तो पानपट्टी लावायचा. पण हे मोठेपण नाहीये. मोठेपण तेव्हा आहे, म्हणजे पूर्वी कम्युनिस्ट पक्ष, म्हणजे कम्युनिस्ट पक्षावर माझं प्रेम नाही, पण कम्युनिस्ट पक्षात पूर्वी होतं की प्रोलॅटेरियन, म्हणजे यांना प्रोलॅटेरियन म्हणतात. त्यांना घेतलं की त्यांचं प्रशिक्षण आधी केलं जायचं वैचारिक, त्यांना तत्वज्ञानाची बैठक दिली जायची, डायरेक्ट नाही पद मिळायचं. बाळासाहेबांनी उचलले आणि बनवली. ते असे बनलेली माणसं डायरेक्ट 72व्या मजल्यावर वगैरे घरं घ्यायला लागली मोठी मोठी. बरं, त्यांना हेही माहित नाही की ऑडिट होतं म्हणजे काय होतं, फॉरेन्सिक ऑडिट होतं म्हणजे काय होतं. या माणसांना आयुष्यात म्हणजे असं कधी झालंच नाही ना. म्हणजे कधी केंद्र सरकार हे आपले विरोधक हे शत्रू आहेत असं समजून कधीच वागलं नव्हतं यापूर्वी. त्यामुळे ही सगळी माणसं जी आहे ती आतून पोकळ होती, तत्वज्ञानाची बैठक नव्हती. त्यामुळे A4 साईजची एक नोटीस आल्याबरोबर ह्यांचे हातपाय गळले. कारण हे लिहिलेले आकडे आपल्या अकाउंटचे आहेत. अरे बापरे, ह्याच भयाने त्यांचा अर्धा जीव गेला. आणि दुसरीकडे त्यांना गाजर पण होतं. म्हणजे तुम्हाला म्हणजे कसं नार्कोस मध्ये तो पाब्लो एस्कोबार लेड ऑर सिल्वर असं विचार, प्लाटा ऑर प्लोमो. हा, तर तुला गोळी हवी का पैसे? म्हणजे तर एक तर तुम्ही ह्या सगळ्यासाठी जेलमध्ये जा, नाही तर मंत्री किंवा मुख्यमंत्री बना, अशी सोडत आहे. तर लक्षात घ्या, आपल्याकडे इथे बसलेल्या लोकांपैकी सुद्धा म्हणजे मी माझी खात्री देत नाही तर बाकीच्यांची देणारच नाही की मला सांगितलं जेलमध्ये जा नाही तर मुख्यमंत्री बन, तर मी कशाला जेलमध्ये जाईल? काय मुख्यमंत्रीच होईल ना. त्यामुळे उद्धव ठाकरेंची काय म्हणजे कौशल्य काय त्याच्यात? ही माणसं तत्वाची असती, ही माणसं प्रिन्सिपलची असती, त्यांना तत्वज्ञानाची बैठक असती. म्हणजे जसं की मी तुम्हाला म्हणतो की या सगळ्या शिवसेनेच्या फुटलेल्या लोकांपेक्षा किंवा राष्ट्रवादीच्या फुटलेल्या लोकांपेक्षा एक उमरखलीत मोठा माणूस आहे. त्याने आपलं मुद्दा बेंड नाही केला. संजीव भट मोठा माणूस आहे, मी म्हणेन त्याने आपला मुद्दा बेंड नाही केला. म्हणजे ह्यांची नावं इतिहासात राहणार, ह्या लोकांची नावं इतिहासात नाही राहणार. यांनी जी घरं घेतली किंवा जी संपत्ती केली ना, ती उद्या कोणाच्या दुसऱ्याच्या मालकी असणार आणि परवा तिसरे. मुद्दा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरेच्या वडिलांनी अशी माणसं ठेवली होती त्यांच्याबरोबर की ज्यांच्यावर विश्वास, म्हणजे आज तुम्ही सांगतो तुम्हाला मी मंत्री बनवतो, 2 नंबरचा मंत्रीपद तुम्हाला दिले आहे, पण तुम्हाला 1 नंबरचा मंत्रीपद द्यायची म्हणजे माझी इच्छा असेल, समजा आपण एक हायपोथेटिकल, तर बाकीचे जे पूर्व मुख्यमंत्री आहेत त्यांनी बाकीच्या पक्षातल्या मानलं पाहिजे ना तुम्हाला मुख्यमंत्री. ते मानायला तयार नाही, म्हणून मी मुख्यमंत्री झालो. तुम्हाला 2 नंबरचं मंत्रीपद दिलं, त्याबरोबर तुमच्या मुलाला खासदारकी दिली, तुम्हाला जे काय हवं ते दिलं. म्हणजे मी तर येतच नाही कुठे, म्हणजे मी घराबाहेर न पडणारा मुख्यमंत्री असे जर लोक म्हणत असतील उद्धव ठाकरेंना, तर उत्तर बरं आहे ना यार. म्हणजे तुमचे बॉस जर उद्यापासून घरातनं बाहेरच नाही पडले आणि म्हणले जरा काय करायचं ते करा डिजिटल चॅनल, तर तुम्हाला बरंच वाटेल की हे किती चांगला बॉस आहे, तुम्ही ही नोकरी कधी सोडाल का? नाहीच सोडणार. मग तर एवढा चांगला बॉस लाभलेला असताना 4 त्याला फक्त सँडविच गाडी ठेवायला लागायची वगैरे असं काही ते तक्रार आहे त्यांची बारीक. तर ती काय तुम्ही सँडविच घरी नेऊन द्याल म्हणजे गाडीतच कशा? तर माझं म्हणणं, मी तर बिर्याणी पण देईन. तर मुद्दा असा आहे की हे सगळं दिल्यावर जर तुम्हाला कारण शोधायला लागेल.
पहिले काय कारण सांगितलं नाही, राष्ट्रवादी पक्ष हा या विचाराचा नसल्यामुळे आम्ही बाहेर, काँग्रेस राष्ट्रवादी आमच्या, आणि अजितदादा पवार हे फायनान्स मिनिस्टर म्हणून आमच्यावर अन्याय करत होते. आता अजितदादा पवार पण फायनान्स तिकडे झाले परत, तर मग आता काय ते कारण राहिलं का? म्हणजे त्यामुळे या प्रकारची माणसं जेव्हा समाजात असतात तेव्हा तुम्ही पक्ष चालवा, संघटना चालवा, पुस्तकालय चालवा, चॅनल चालवा, उद्योग चालवा, धंदा चालवा, घर चालवा, तुम्हाला तुमचं उद्धव ठाकरेच होणार. म्हणजे बाळासाहेबांनी जी चूक केली की क्षमता नसलेल्या माणसांना मोठं केलंय, त्यानंतर सेम चूक आत्ता भाजपने केली असं तुम्हाला म्हणायचं आहे का? आणि ती ठरवून केलेली चूक आहे का? आणि मगाशी तुम्ही जसं म्हटलात की एखाद्या सत्तेला पर्याय भाजप उभा करतं आधी, आणि त्यानंतर त्या पर्यायाला भाजप स्वतः रिप्लेस करतं. तर याच्या रिलेटेड 2024मध्ये जे शिंदे सरकार आहे किंवा अजित पवार आहे त्यांना संपवून भाजप एक हाती सत्ता मिळेल असं वाटतं का? कारण की आत्ता जितेंद्र आव्हाडांचं एक ट्विट होतं की भाजप 2024ला म्हणजे स्वबळावर निवडणूक लढवणार आणि त्यांना कमळाच्याच चिन्हावर ज्यांना लढवण्यासाठी इच्छा आहे त्यांनी कमळाच्या चिन्हावर लढवावी, नाहीतर मग आव्हाडांच्या ट्विट्स बद्दल मला काही म्हणायचंय, कारण त्यांचं मत कशावर बनलंय आधारित हे मला माहित नाही, मी ते ट्विट वाचलं नाही. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की भाजप आणि शिवसेना याच्यात मूलतः फरक काय? बाळासाहेबांनी दिलेले पद वगैरे आणि ह्याच्या भाजप याच्यामध्ये खूप मोठा फरक. भाजप तुम्हाला पद देते, सत्ता नाही. अच्छा. आजपासून तुम्ही एडिटर, काय करू मी काम? काय नाही, बसून राहते आणि सगळ्या बाहेर जाहिराती, अभिनंदन, हार्दिक अभिनंदन झाले हे एडिटर, आजपासून एडिटर 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 सगळे लिहून रडतात, साहेब माझं एवढं काम करून द्या ना. ठीक आहे ठीक आहे, मी करू. सही खाली सही केली, सही गेली बाजूला पेपर शेल्डर मध्ये. तर सत्ता आणि पद याच्यामध्ये फरक आहे. शिवसेना सत्ता द्यायची आपल्या लोकांना जे पळून गेले आणि नाही गेले त्यांना. काँग्रेस पण सत्ता द्यायची, काँग्रेस पण सत्ता देते, जिथे जिथे असतं तिथे त्यांना पण, म्हणजे त्यांना एक मर्यादा असते पण सत्ता असते. भाजपत सत्ता नाही मिळत, भाजप फक्त पद मिळत. एक विरोध, त्यामुळे कमळ हे चिन्ह घ्यायचं की नाही हे ऐच्छिक नाहीये, कळलं का? अच्छा. एक्झिस्ट ऑर पेरिश यावर ते बेस आहे. ओके. तर माझा प्रश्न असा होता की विरोधकांकडून, विशेषतः शिवसेनेकडून किंवा भाजपकडनं एक असं चित्र उभं केलं जातं की बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसमध्ये वितुष्ट होतं. तुम्ही शिवसेना जवळून पाहिली आहे, बाळासाहेबांचं आणि काँग्रेसचं एक नातं कसं होतं? बाळासाहेब ठाकरे आणि कोणाचंच वाईट नाही आणि कोणाचं चांगलं नाही. बाळासाहेब ठाकरे हे लवचिक होते. त्यांनी प्रजा समाजवादी पक्षाबरोबर पहिल्यांदा युती केलेली आणि ती युती मोडली तेव्हा प्रमिला दंडवते सर्वांना गंडवते अशा भिंती रंगवल्या. बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर पहिल्यांदा मंचावर रामराव आदी होते. त्यांनी घटना लिहिली शिवसेनेची, म्हणजे ती काही सो कॉल्ड घटना आहे. आणि वसंतराव नाईकांचा आशीर्वाद होता, त्यामुळे ती वसंत सेना असं पण म्हणत असत. आणि सका पाटील, ते सदाशिव पाटील तेव्हाचे मुंबईचे अध्यक्ष, म्हणजे ते होते काँग्रेसचे पॉवरफुल नेते. त्यानंतर जॉर्ज फर्नांडिसने एका निवडणुकीत हरवलं तेव्हा त्यांना मोठा प्रसिद्धी मिळाली. जॉर्ज तेव्हा प्रसिद्ध झाले. तर ते सदाशिव असल्यामुळे ही सदाशिव सेना आहे असं पण म्हणत असत. नंतर आणीबाणीच्या काळामध्ये अख्खं जग इंदिरा गांधींच्या विरोधात असताना बाळासाहेब ठाकरेंनी इंदिरा गांधींना पाठिंबा दिला. नंतर प्रतिभा पाटील जेव्हा राष्ट्रपती झाल्या तेव्हा बीजेपीचा विरोध असताना सुद्धा बाळासाहेब ठाकरेंनी प्रतिभा पाटलांना पाठिंबा. त्यामुळे बाळासाहेबांचा काँग्रेसला सर्वकालिक सर्व पूर्ण विरोध होता असं अजिबात नाही. किंबहुना कम्युनिस्ट पार्टी आणि डाव्या युनियन्स यांना जो काँग्रेसचा विरोध होता तो विरोध डायरेक्ट काँग्रेसला असंसदीय मार्गाने मोडून काढता येत नव्हता. तर तो असंसदीय मार्ग त्यांनी शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरेंना उपलब्ध करून दिला आणि त्या मार्गाने ते मोडून काढले. त्याचे परिणाम पुढे भीषण झाले. त्याच्यानंतर गिरणी संप झाला. गिरणी संपानंतर जे झालं त्याच्यातनं मुंबई मराठी माणसाची त्या मानाने राहिली नाही आणि अल्टिमेटली शिवसेनेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली. परंतु हे नंतरचं, हे आता जे करतायत त्याचं पण फळ नंतर भोगणारच आहे, पण ते आता त्यांना मजाच येणार. जगातली सर्व सुख ही अंततः पापामध्येच रूपांतरित होतात. तुम्ही साखर खाल्ली तर डायबिटीस. तुम्हाला चांगलं तेलकट आवडतं ते तुम्ही
नको असलेलं कडुलिंब बेस्ट तब्येतीला, का त्यात सुख नाही. ज्यात सुख आहे, प्लेजर आहे, तिथे सीन आहे. त्यामुळे तुम्ही प्लेजर घ्यायला गेलात तर पुढे पाप येणार तुमच्या. त्यामुळे आज मजा मारतायत ते उद्या भोगणार. मुद्दा असा आहे, तो बाळासाहेबांनी तेव्हा लवचिकपणे 87, 85, 80, 87 पर्यंत काँग्रेस बरोबर ते मोठामोठी होते. नंतर त्यांना असं वाटलं, म्हणजे हे प्रमोद महाजन त्याचे शिल्पकार होते. प्रमोद महाजनांचे पण मी खासगी बोलणं ते सांगणार नाही, पण त्यांनी कन्व्हिन्स केलं त्यांना की तुम्ही बीजेपी बरोबर येण्याने सत्ता येईल, आणि ती आली. म्हणजे पण ती बीजेपीची सत्ता आहे हे बाळासाहेबांना कळलं नाही. बाळासाहेब पुन्हा पद आणि सत्ता याच्यामध्ये फरक करणार गेले. बाळासाहेब स्वतः हयात होते तोपर्यंत पॉवर होती, कारण बाळासाहेब हे स्वतः पॉवर होते, त्यांच्या खुर्चीत पॉवर नव्हती. पण ती सत्ता शिवसेनेमध्ये गेली नाही आणि उद्धव ठाकरेंच्यावर हे दिवस आहे. सर, भाजप पद देतं, सत्ता देत नाही असं तुम्ही मगाशी म्हणालेत. बाहेरच्या तर आता त्याला अपवाद 2-3 लोक आहेत, जसं की स्वतः आपले पंतप्रधान. आता आपल्या राज्यात जी बंड झाली त्यांना सुद्धा सत्तेऐवजी फक्त पदच देण्यात आले आहेत का? आणि जर असं असेल तर मग राज्यात सत्तेची सूत्र नेमकी कोणाकडे आहेत? राज्यात सत्तेची सूत्र भाजपकडे आहेत. पार्टली देवेंद्रजी ऍडमिनिस्ट्रेटर कुशलच आहेत ते, त्यामुळे त्यांच्याकडे आहेत. आणि पार्टली केंद्रीय भाजप हस्तक्षेप करत असते, त्यामुळे ती विभागून आहे. बाकी खूप सत्ता आहे हातात असं नाही, पण पद मिळाल्यामुळे तुम्हाला काही रेम्युनरेशन मिळायला लागतं प्रत्येक पदाच्या मागे. ते कुठच्या मार्गाने मिळणार हा महत्वाचा मुद्दा राजकारणात नसतो, त्यामुळे त्या मनाने पदाप्रमाणे रेम्युनरेशन प्रत्येकाला मिळत असेल. त्याच्यावर आपण जास्त न बोलणं बरं, कारण ते गेले 70 वर्ष त्या पदावर बसणाऱ्या सर्व माणसांना मिळालेलं आहे. म्हणजे आता ही जी विरोधकांकडून टीका केली जाते की सत्तेची सूत्र अजूनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्याच हातात आहेत, ते खरंच आहे का? खरं समजायचं? अजूनही महाराष्ट्र नीट आहे ना, म्हणजे लॉ अँड ऑर्डर नीट आहे ना, त्याचं श्रेय तुम्ही देवेंद्र फडणवीसांना एवढा त्रांगण अशा गाठी मारून ठेवल्या आहेत की स्वतःलाच आठवणार नाही की कुठची गाठ सोडवायची कुठे. अशा वेळेला ते एक गृह खातं आणि ऍडमिनिस्ट्रेशन नीट सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे सूत्र आहे. हे केवळ भाजपची गरज नाही, हे महाराष्ट्राचं पण थोडंफार नशीब आहे. एकाच वेळेला 3 जण जर काम करू लागतील तर विचार करू बघा काय होईल. एकनाथ शिंदे म्हणतील नाही माझी पण सत्ता आहे, मग अजित दादा म्हणतील माझी पण, आणि मग देवेंद्र पण म्हणतील माझी, आणि त्याच्यावर कोणाचाही वचक नाही. असं झालेलं आहे. म्हणजे समजा तुम्ही असं लक्षात घ्या, केंद्राचा काही संबंध नाही, केंद्रात वेगळीच पार्टी सत्तेत आहे आणि इथे या 3 पक्ष म्हणून सत्तेत आला आणि 3 माणसांचे तुम्ही विचार करून बघा काय होईल. किती वेगळं नेचर, किती वेगळं टेम्परामेंट, किती वेगळ्या प्रकारचे व्यक्तिमत्व. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या हातामध्ये इथल्या सत्तेची सूत्र बऱ्याच प्रमाणात असणं हे बऱ्याच प्रमाणात हिताचं पण आहे. म्हणजे कॅओस झालेलाच आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा एक क्रायसिस अजून एक होऊ शकतो लोकांच्या आयुष्यात. तो होण्यापासून देवेंद्र फडणवीस वाचवतात आपल्याला. मला तुम्हाला एक आठवण विचारावीशी वाटते. 2019 हे बोलल्याबद्दल सुद्धा मला लोक शिव्या घालतात. 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर बरेच दिवस जेव्हा सत्ता स्थापनेच्या हालचाली होत होत्या आणि बरेच दिवस कोणतंच सरकार खरं तर राजभवनावरती जात नव्हतं आणि सत्ता स्थापनेचा दावा करत नव्हतं. आणि एक दिवस अचानक सकाळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र जातात आणि शपथविधी घेतात. त्या आधीचे काही दिवस तुम्हाला आठवतात का? तेव्हा पत्रकारांमध्ये काय चर्चा होती आणि खरंच तेव्हा असं काही माहीत होतं का की खरंच हे अशा पद्धतीनं आता देवेंद्र फडणवीस सत्तेवरती येतील, मुख्यमंत्री होतील, अजित पवारांबरोबर येतील? नेमकं त्यावेळेच्या काही घडामोडी तुम्हाला आठवतात का? आम्हाला सांगू शकाल? तुम्हाला मी सांगतो की सर्वात पहिली मुलाखत आणि सर्वात पहिला गौप्यस्फोट याचा देवेंद्रजींनी माझ्याकडे केला. तुम्ही बघितली असेल ती मुलाखत, ती ब्रूटवर पण आलेली की सिनियर पवार साहेब, आणि हे मी आता बोलायला इथे पण हरकत नाही याचं कारण त्यांनी स्वतः पण आपल्या पुस्तकात मान्य केलं. सिनियर पवार साहेब आणि सिनियर बीजेपी लिडरशिप यांच्यामध्ये प्रॉपर ठरवलं गेलं होतं की सत्तेचं वाटप कसं होणार, काय होणार. मुद्दा एवढाच होता की शिवसेना कशाला पाहिजे त्याचा. तर बीजेपीच्याकडनं असा मुद्दा होता, ते आमचे जुने सहकारी आहेत त्यांना राहू दे. शिवसेनेवर एवढा सूड बुद्धीने वागण्याचं कारण असं की तेव्हा आम्ही त्यांची बाजू घेतली, पण नंतर त्यांनी आमची वादपूस केली नाही. हा मुद्दा आहे. पण मुद्दा असा आहे की
राष्ट्रवादी काँग्रेस आणि बीजेपी हे कायमच मित्र पक्ष राहिलेले आहे. गुजरातमध्ये तुम्ही 77 जागा जेव्हा मिळाल्या तेव्हा तुम्ही काढून बघा, राष्ट्रवादी काँग्रेसची जर हरलेले उमेदवार उभे राहत नाही तर काँग्रेसची सत्ता गुजरातमध्ये येत होती. तेव्हा राजीव सातव प्रभारी होते. 2014 मध्ये जेव्हा बीजेपीला आणि शिवसेनेला मतं मिळून आले, नंबर्स आले, तेव्हा शिवसेनेने हात पिरगाळायला बीजेपीचा पाठिंबा दिलाच नाही. आधी पहिला सर्वात बिनविरोध पाठिंबा प्रफुल्ल पटेलने जाहीर केला. त्यामुळे नागालँडमध्ये आपलं तिथलं युनिट, नागालँडमधलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बीजेपी बरोबर अलाइनमेंट म्हणजे युती करायला मान्यता दिली. आता तेच तिथे नागालँडमध्येच जेडीयूचं जे युनिट होतं त्यांनी बीजेपी बरोबर युती केली, त्याबरोबर जेडीयूने आपलं युनिट बरखास्त केलं, म्हणजे आपलं युनिट नाही असं जाहीर केलं. हा तात्विक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि बीजेपी हे मैत्रीमध्येच आहेत. त्यांचा प्रॉब्लेम फक्त शिवसेनेचं काय करायचा हवा होता, तो सुटत नाहीये किंवा सुटलाय का सुटण्याच्या मार्गावर आहे हे आपल्याला भविष्यात कळेल. मागच्या 3-3.5 वर्षांमध्ये आपण 3 मुख्यमंत्री बघितले. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले 2019ला अजित पवार यांच्या साथीने, नंतर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये, नंतर बंडखोरी, नंतर एकनाथ शिंदे. आता 2024मध्ये अशी कुठे शक्यता आहे का की अजित पवार चौथा चेहरा बघायला मिळतील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी, की असं काहीच नाही, देवेंद्र फडणवीस खरंच पुन्हा मुख्यमंत्रीपदी येतील? देवेंद्र फडणवीस होते मला असं वाटतं जर बीजेपी आली तर. आणि अजितदादा पवारांना मुख्यमंत्री होण्याकरता कमळावर चिन्ह लढवायला लागेल. पण कमळावर पण त्यांनी लढवलं तरी सुद्धा त्यांना मुख्यमंत्री करण्याऐवजी अधिक खूप बीजेपीकडे पर्याय आहे, धक्कादायक. देवेंद्र फडणवीस हे तर दावेदार आहेत आणि ते योग्य आहेत, पण समजा त्यांनी ते केंद्रात गेले आणि अधिक मोठं जबाबदारी दिली त्यांना, म्हणजे मुख्यमंत्रीपद हेच खरं मोठं असतं, अधिक मोठी जबाबदारी पंतप्रधान पद त्यानंतर. पण मग इथे अजितदादांना मला असं स्पेस दिसत नाही ज्याच्यात अजितदादा पवार मुख्यमंत्री म्हणून बसले. अजितदादा हे बंड करून फसलेत असं तुम्हाला कुठे वाटतं? अजिबात नाही, कारण त्यांनी त्यांच्या संपत्तीचं रक्षण केलं. पण फडणवीसांच्या बाबतीत एक प्रश्न उभा राहतो की जिथे 3-4 राज्यात त्यांनी आपले मुख्यमंत्री परत रिपीट केले नाहीये, फडणवीस अपवाद ठरू शकतात या सगळ्यांना? फडणवीस अपवाद ठरू शकतात कारण महाराष्ट्रामध्ये फडणवीसांची जी काही कौशल्य आहे आणि महाराष्ट्राचं राजकारण सोपं नाही, असं सहजपणे एक पक्ष स्वार झाला असं फक्त काँग्रेसला आयुष्यात मिळाले. त्यामुळे ते जे गुंते आहेत ते हँडल करण्याची ताकद फडणवीसांची मोठी आहे आणि बुद्धी पण आहे. आणि त्यांचा विरोधक गट मोठा आहे पक्षामध्ये सुद्धा, परंतु त्यांच्या योग्यतेच्या अभावामुळे तो विरोधक झालेला नाही. ती पक्षांतर्गत कटथ्रोट कॉम्पिटिशनमुळे तो विरोधक तयार झालेला आहे. तर मोदी जर पंतप्रधान राहिले तर मोदीजी आणि देवेंद्रजी यांच्यामध्ये इक्वेशन खूपच चांगले आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की काही समस्या व्हायला पाहिजे. अर्थात याच्यापेक्षा जास्त देवेंद्रजी स्वतः सांगू शकतात, त्यांना तुम्ही बोलून विचाराय. हेच इक्वेशन देवेंद्र फडणवीस आणि अमित शहामध्ये पण आहे का चांगलं? ते मला माहित नाही, ते तुम्ही अमित शहाना विचारू. याचा अर्थ उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत, कारण जे वर्जन बंडखोरीनंतर एक सिंपतीचं सांगितलं जात होतं उद्धव ठाकरेंच्या बाबतीतलं, ते फक्त भावनेच्या आधारावरती आहे, त्याचं वास्तवात कुठेच काही आपल्याला दिसत नाही असं आपण मानू शकतो का? हे खरं नाही. उद्धव ठाकरेंना लोकप्रियता प्रचंड आहे, म्हणजे या तिन्ही नेत्यांपेक्षा जास्त लोकप्रिय. आणि खरा देवेंद्र फडणवीसांचा संघर्ष उद्धव ठाकरेंशीच आहे. पण हे उद्धव ठाकरेंना माहिती की नाही हे आपल्याला माहिती नाही, कारण उद्धव ठाकरे तेवढे कष्ट करताना दिसत नाही, तेवढे राबताना. शेवटी राहुल गांधींना पण राबावं लागलं, त्यांच्या तब्येतीमुळे असेल. पण मग आदित्य ठाकरे फिरले पाहिजेत. आणि मग उद्धव ठाकरेंनी सुद्धा तब्येत असताना, तब्येतीचं कारण कोणीच सांगू शकत नाही, कारण शरद पवार साहेबांसमोर तब्येतीचं कारण कोणी सांगणं हे म्हणजे लास्ट आहे. म्हणजे मला कधी बरं नाही असं सांगून मी यायचं नाही असं सांगितलं तर शरद पवार साहेब माझ्या डोळ्यासमोर येतात आणि फोन ठेवून कामाला जातात. नाही. त्यामुळे त्याच्या पुढे काय म्हणजे असू शकतो. तर पवार साहेब आजही इथे, आज देहूला आहेत, उद्या पालघरला आहेत, परवा आहे त्याचा वाढदिवस, मग त्यांच्याकडे कोणतरी गेलं म्हणून भेटायला, या पद्धतीने जे काम करतात त्या पद्धतीने जर उद्धव ठाकरे काम करतील तर महाराष्ट्राचे निर्विवाद मुख्यमंत्री, अपार्ट फ्रॉम मी जे अगोदरचं सांगितलं ते बाजूला ठेवा,
म्हणजे मग फक्त जनतेच्या मतावर जर ठरलं तर मुख्यमंत्री होऊ शकतो. पण ते त्यांनी केलं नाही ना. नुसतं तुम्ही पॉप्युलर असणं पुरेसं नसतं, तुम्ही ध्रुवीकरण करणं सुद्धा महत्वाचं असतं. आणि ते ग्राउंड लेवलला शेवटच्या ग्रामपंचायतीपर्यंत त्या ध्रुवीकरणाला तुम्ही स्वतः जायला लागतं. तुम्हाला तिथला पवार साहेबांना प्रत्येक माणूस नावं पाठ आहे. पवार साहेबांनी आयुष्यात मोठ्या माणसांची कामं आणि छोट्या माणसांची नावं लक्षात ठेवली, हेच त्यांचं यश. तर ते नावं माहिती आहेत त्यांना. तर ती नावं माहीत असणं, अरे बाळू तू इथे कुठे, बाबा नाही दिसले, कुठे गेले, असं वगैरे विचारलं की तो बाळू नंतर 100 वर्ष त्यांचा गुलाम पाईक होतो. बाळू उशीत रडतो जाऊन की साहेबांनी मला लक्षात ठेवलं, असं त्याचं होतं. तर या प्रकारची जी भावनिक म्हणजे आता हे आहे, पण पॉप्युलॅरिटीचं ते मतपेटीत रूपांतरण आहे. या पद्धतीने जे भारतात होतं ते करायला उद्धव ठाकरे पुढे सरसावत नाहीयेत असं मला वाटतं. तुम्ही बाळूचा उल्लेख केला म्हणून पुढच्या पिढीकडे वळतो. इथे कोणी बाळू नाही ना. उद्धव ठाकरेंचे सुपुत्र, राज ठाकरेंचे सुपुत्र, अगदी शरद पवार यांचे नातू रोहित पवार, किंवा अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार, किंवा एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे, ही जी पुढची पिढी जी प्रणिती शिंदे आहेत, आणि हा जो सगळे वडेट्टीवार आहे, म्हणजे अशी नावं खूप आहेत आपल्या समोर. पुढची पिढी असेल ही जी पुढची पिढी आहे, ह्या पुढच्या पिढीबद्दल तुमची मतं काय आहेत आणि तुम्ही यांच्याकडे कशा पद्धतीने पाहता? हे नेमकं घराणेशाहीच तर दिसतेच याच्यामध्ये, पण तोच वारसा जो आधी होता तोच तसा चालत राहील की याच्यामध्ये खूप ध्रुवीकरण होईल? सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा आली बँक घोटाळ्याबरोबर. बघा, तुम्ही मगाशी प्रश्न मला विचारला की अजितदादांनी योग्य केला का, उत्तर याच्यात आहे नाही. बघू म्हणून तर माझं पुढची पिढी वगैरे याच्यावर माझा विश्वास बरं का. म्हणजे खरं सांगायचं झालं तर एवढं सोपं असतं. तर प्रत्येक सुपरस्टारने आपल्या मुलाला सुपरस्टार बनवलं असतं. या सगळ्यांमध्ये आदित्य ठाकरे मध्ये एक चमक आहे. त्यांना अँबिशन आहे असं पण दिसतं, पण पुन्हा एकदा ते घामाचा वास असतो ना खाली जाऊन, ते त्यांच्यामध्ये दिसत नाही. रोहित पवारांचा मुद्दा मला अजून म्हणजे त्यातले मला जे आश्वासक वाटावेत लोकांना असं मी त्यांचंच बोलतो, बाकी ज्यांच्याबद्दल बोललो नाही म्हणजे ते नापास झाले असतं. म्हणजे मी धरत नाही त्यांना असं. मग माझ्याकडनं म्हणजे नंतर ते मुख्यमंत्री झाले तर माझ्यावर सोडून द्या म्हणजे पुढच्या या आता नव्या संस्कृतीप्रमाणे असंच आहे ना. तर दुसरं रोहित पवारांचा प्रॉब्लेम वेगळा आहे, ते सरंजामदार संस्कृतीचे पाईप. दुसरं अडाणी ही गोष्ट जी आहे ना ती भारतीय इतिहासातली सर्वात महत्वाची गोष्ट ठरणार, तो फॅक्टर. त्यांची बाजू घेऊन तुम्ही पुढच्या काळात राजकारण जर करत राहिला तर तुम्ही लोक राजकारण नाही करणार. अडाणी हे जनशत्रू आहे, एनिमी ऑफ द पीपल. यू कांट हॅव अ केक अँड ईट इट. त्यामुळे रोहित पवार या बाबतीत पुन्हा मजबूत नाही पडत. प्रणिती शिंदेचं अजून काँग्रेसचं कसं ठरतं त्याच्यावर त्यांचा खेळ आहे. आणि कोण म्हणाला तुम्ही म्हणजे उभं राहिलं अमित आणि अमितनं अजून वाव मिळाला कारण त्याच्या वडिलांच्या श्रीकांत शिंदे स्वतः खासदारच आहेत, त्यामुळे ते एस्टॅब्लिश्ड आहेत. म्हणजे त्यांना अजून खासदार काय त्याचा मंत्री होते कधी कुठच्याही पक्षात होऊ शकतो ते मंत्री, पण म्हणजे नेता असं नव्हे ना. म्हणजे मंत्री आता किती मंत्र्यांची नावं सांगा तुम्ही, मागच्या आठवतात का आपल्याला मंत्र्यांची नावं? नेता ही गोष्टच वेगळी आहे. आपल्याला बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे सोडले तर तसे नेते पटपट कुठे आठवतात आजही. तर तसं नेतृत्व महाराष्ट्राला नाही आणि त्या लोकांमधनच येणार. ते असं मुलगा आणि मग पुतण्या म्हणून नाही येणार. एकंदरीत भारतीय राजनीतीमध्ये पुतण्या हे एक फॅक्टर पण महत्वाचा आहे. आपण शेवटचा प्रश्न घेऊया आणि थांबूया. मला देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, अजित पवार आणि एकनाथ शिंदे ह्यांचं काय भविष्य असेल, तुम्हाला काय अंदाज वाटतं? मला यातल्या देवेंद्र फडणवीसांना फक्त भविष्य एवढं दिसतं, बाकीच्यांना भूतकाळ. थँक्यू सर, तुम्ही साममध्ये आल्याबद्दल. राजू पडळकर सरांनी जे विश्लेषण केलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.